आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण गाणी घेऊन त्या महान प्रभूला उंचावणार आहोत, म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभू येशू। धन्यवाद प्रभु येशू। गीत क्रमांक 130 देवाचा महिमा वर्णावा। गीत क्रमांक 130 देवाचा महिमा वर्णावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो। पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो। सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो। देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो। रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो। दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो। देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो। उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो। उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो। देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू। गीत क्रमांक 50 येशू माझा येईल रे। गीत क्रमांक 50 येशू माझा येईल रे। येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे।
येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. माझ्यासाठी कामी गेला, किती त्याग त्याने केला. माझ्यासाठी कामी गेला, किती त्याग त्याने केला. त्याने सोसले मरण, मला दिलं हे जीवन. त्याने सोसले मरण, मला दिलं हे जीवन. जीवनाचा दाता रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला. तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला. उद्धारक आमुचा रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. येईल मेघावर बसुनी, सर्वांचा न्याय कराया. येईल मेघावर बसुनी, सर्वांचा न्याय कराया. दृढ विश्वासाचे बळ जीवानी मुकुट फळ. दृढ विश्वासाचे बळ जीवानी मुकुट फळ. अविनाशी देईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. गीत क्रमांक 40 धन्यवाद येशूला. गीत क्रमांक 40 धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा गा त्याला, महिमा गा त्याला, महिमा गा त्याला, महिमा गा त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा गा त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा गा त्याला. गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला.
धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. या विणा हाती टाळ मृदुंग, आळवा प्रेमे गोनी दंग. या विणा हाती टाळ मृदुंग, आळवा प्रेमे गोनी दंग. त्या प्रभूचा थोर महिमा गाऊनी दावाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. संकटे येता जो करी साथ, ये धावूने देजणी हात. संकटे येता जो करी साथ, ये धावूने देजणी हात. त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी ठेवाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. दाविली प्रीती त्या गुणी प्राण, जिंकिले वेगे मृत्यू सैतान. दाविली प्रीती त्या गुणी प्राण, जिंकिले वेगे मृत्यू सैतान. जो जगाचा तारणारा ख्रिस्त सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. गौरवे गरजाल का. गौरवे गरजाल का. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. गीत क्रमांक 147 मैं और मेरा घराना. गीत क्रमांक 147 मैं और मेरा घराना. हम तो तेरे हैं प्रभु, हम तो तेरे हैं प्रभु, तू हमारा खुदा. शरण स्थान और मेरा बल है, क्या ही ये सौभाग्य है.
हम तो तेरे हैं प्रभु, हम तो तेरे हैं प्रभु, तू हमारा खुदा। शरण स्थान और मेरा बल है, क्या ही ये सौभाग्य है। हालेलुया 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 हालेलुया। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। सभी खतरों से बचाता हूँ है, आग की पुतली समान। एक ही हजारों में प्रिय मित्र है, क्या ये सौभाग्य है। सभी खतरों से बचाता हूँ है, आग की पुतली समान। एक ही हजारों में प्रिय मित्र है, क्या ये सौभाग्य है। हालेलुया 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 हालेलुया। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। उगता नहीं वो सोता नहीं, दृढ़गढ़ हमारा हो है। उसका दाहिना हाथ जो मेरे ऊपर है, क्या ये सौभाग्य है। उगता नहीं वो सोता नहीं, दृढ़गढ़ हमारा हो है। उसका दाहिना हाथ जो मेरे ऊपर है, क्या ये सौभाग्य है। हालेलुया 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 हालेलुया। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मेरा पिता और हम उसकी संतान होंगे कभी ना जुदा। मेरे परिवार का शिरोमणि है, क्या ये सौभाग्य है। मेरा पिता और हम उसकी संतान होंगे कभी ना जुदा। मेरे परिवार का शिरोमणि है, क्या ही ये सौभाग्य है। हालेलुया 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 हालेलुया। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। हम तो तेरे हैं प्रभु, हम तो तेरे हैं प्रभु, तू हमारा खुदा। शरण स्थान और मेरा बल है, क्या ही ये सौभाग्य है। हम तो तेरे हैं प्रभु, हम तो तेरे हैं प्रभु, तू हमारा खुदा। शरण स्थान और मेरा बल है, क्या ही ये सौभाग्य है। हालेलुया 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 हालेलुया। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे।
हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण नाचून गाऊन त्या महान प्रभूला उंचावणार आहोत, तेव्हा सर्वांनी जागेवरती उभे राहा. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. सियों की मांद में डाल दिया जाए तभी न घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना. सियों की मांद में डाल दिया जाए तभी न घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना. आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा. आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. साथ में तेरे कोई ना होवे तभी ना घबराना, साथ तेरे सहने कोई ना होवे तभी ना घबराना. साथ में तेरे कोई ना होवे तभी ना घबराना, साथ तेरे सहने कोई ना होवे तभी ना घबराना. हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा साथ रहेगा. हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. हालेलुया 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 हालेलुया. किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशू ने दिला मा. अति भरपूर तो मधी धुंद करीतो, वर्णन करणारा पुरेशी वा. किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशू ने दिला मा. अति भरपूर तो मधी धुंद करीतो, वर्णन करणारा पुरेशी वा. किती आनंद हा प्रीतीने स्वीकारिले, अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले, अयोग्य या पामरा. पापाच्या धरीतुनी वर आणिले मला. हो किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला मा. अति भरपूर तो मधी धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरेशी वा. किती आनंद हा धावत होतो वेगे, नाशाकडे मी जरी. धावत होतो वेगे, नाशाकडे मी जरी. बोलावूनी माझला धाविले प्रेम
तरी हो हो किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मधी धुंद करीतो वण करण्याला पुरे जीवा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मधी धुंद करीतो वण करण्याला पुरे जीवा किती आनंद हा तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का हृदय टेकावया जीव अधीर झाला हो हो किती आनंद किती आनंद प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद किती आनंद किती आनंद प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद किती आनंद किती आनंद प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद हालेलुया 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 धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरे पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरे पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा हालेलुया 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 धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार तुझे येशू मनापासूनी आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार मानतो मनापासूनी तुझवर प्रेमी करी तुझवर प्रेमी करी तुझवर प्रेमी करीन मनापासूनी तुझवर प्रेमी करीन तुझवर प्रेमी करीन मनापासूनी तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन मनापासूनी तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन मनापासूनी आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार तुझे येशू मनापासूनी आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार मानतो मनापासूनी आभार मानतो मनापासूनी आभार मानतो मनापासूनी हालेलुया 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण परमेश्वर पित्याची आराधना स्तुती आणि आराधना करणार आहोत. तर तुम्ही आपल्या जागेवर उभेच राहा, कारण जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा आपण परमेश्वराचा आदर करतो, त्याचा सन्मान करतो. म्हणून प्रत्येकाने अगदी मनापासून या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्यायचा आहे. तर पूर्ण लक्ष फक्त आपल्या प्रभूकडे लावा.
आपले दोन्ही हात उंच करा आणि मोठ्याने बोला, हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया, अजून मोठ्याने, हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही आज शरीराने उभे आहात, पण अजूनही तुमची मनं इकडे तिकडे भटकली असतील तर आज ती प्रभूचरणी एकत्र करा. थोडा वेळ शांत राहून आपल्या हृदयात डोकावा. जर कोणासाठी मनात राग असेल तर तो राग काढून टाका आणि जी काही पापं आपल्या हातून घडलेली आहेत त्या पापांची कबुली करून प्रभू येशूकडे पश्चाताप करून क्षमा मागा. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या परमेश्वराने पुन्हा एकदा आपल्यावर स्वर्गातून दया केलेली आहे आणि त्याने आपल्याला त्या अंधाऱ्या जगातून काढून पुन्हा त्याच्या घरात आणि त्याच्या उपस्थितीमध्ये आणलेलं आहे. धन्यवाद. कारण तो प्रेमाचा महासागर आहे. होय प्रभू. त्याच्या प्रेमाला मर्यादा नाही. तो आपल्यावर अनंत 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 प्रेम करतो. होय प्रभू. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, कारण तो आपला प्रेमळ बाप आहे. होय. तो आपल्या आत्म्याचा आणि आपल्या शरीराचा निर्माण करता आहे. धन्यवाद. तो आपल्यावर इतकं प्रेम करतो की आपण त्याचं प्रेम मोजू शकत नाही. होय प्रभू. पहा, आपण अंधाऱ्या जगामध्ये होतो, पण त्याने आज त्याची इच्छा आहे की माझ्या मुलाने माझ्या घरात येऊन माझी आराधना करावी, माझी स्तुती करावी, होय प्रभू. त्याच्या नावाला आपण उंचवावं अशी त्याची इच्छा आहे. म्हणून माझ्या प्रिय भावां बहिणीनो, त्याने आज आपल्यावर केलेल्या कृपेबद्दल, त्याने आपल्यावर केलेल्या आज या दयेबद्दल मोठ्याने टाळ्या वाजवून स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या. बोला, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. अनोखा प्यार है परमेश्वर का, अनोखा प्यार है परमेश्वर का, अनोखा प्यार है परमेश्वर का. हो अनोखा प्यार, अनोखा प्यार है परमेश्वर का, अनोखा प्यार है परमेश्वर का, अनोखा प्यार है परमेश्वर का. हो अनोखा प्यार, ये ऊंचा है कोई पहुंच नहीं सकता, ये गहरा है कोई डूब नहीं
होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, धन्यवाद द्या आपल्या स्वर्गीय पित्याला. त्याच्या प्रेमाबद्दल आणि त्याच्या उपकारांची आठवण करून आज त्याला आपल्या हृदयाच्या खोल गाभाऱ्यातून धन्यवाद द्या. कोणी गप्प बसू नका. तर माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकावर स्वर्गीय पित्याने अनंत प्रेम आणि उपकार केलेले आहेत, म्हणून त्याचे आभार माना. पहा, त्याने आपल्या प्रेमातून ह्या सुंदर सृष्टीची निर्मिती केलेली आहे. या सृष्टीद्वारे त्याने आपल्यावर प्रेम केलेलं आहे. या सृष्टीबद्दल त्याला धन्यवाद द्या. कारण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या निसर्गाशिवाय, या सृष्टीशिवाय आपलं जीवन नाहीच आहे. कारण देवाचं वचन असं म्हणतं, देवाने माणसाला निर्माण करण्या अगोदर या सुंदर विश्वाची आणि सृष्टीची निर्मिती केली. होय, आपल्याला पाण्याची गरज आहे, हवेची गरज आहे, अन्नाची गरज आहे, वस्त्राची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे. ही आपली सगळी गरज आपला स्वर्गीय पिता रोज आपली पुरवतो, म्हणून त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा. होय माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, कारण तो चांगला आहे, तो अनंत चांगला आहे. त्याने आपल्याला स्वतःच्या प्रतिरूपासारखं घडवलं. त्याने स्वतःचं रूप असं आपल्याला दिलं. पहा, त्याने आपल्याला सुंदर शरीर दिलेलं आहे. या शरीरामध्ये किती मौल्यवान असे अवयव, अंग त्याने आपल्याला दिलेले आहेत. हे सुंदर शरीर आपल्याला स्वर्गीय पित्याने दिलेलं आहे, त्याबद्दल त्याचे आभार माना. तुमच्या जवळ असलेलं कुटुंब, तुमची पत्नी, तुमची मुलं, तुमचं घरदार, तुमचा धंदा, व्यवसाय, तुमच्या जवळ असलेली गाडी आणि तुमच्या जवळ असलेले सर्व आशीर्वाद तुम्हाला स्वर्गीय पित्याने दिलेले आहेत. म्हणून प्रत्येकाने आपल्याला दिलेल्या आशीर्वादांबद्दल त्याचे आभार माना. आपलं मुख उघडून त्याला धन्यवाद द्या. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, एक वेळ होती जेव्हा आपण अंधारात होतो, आपलं जीवन श्रापित होतं. पण आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाच्या घरात आहोत आणि त्याचे आशीर्वाद आपल्या जीवनावर वाहत आहेत. आज आपल्या जीवनात त्या परमेश्वर पित्याने शारीरिक, भौतिक आणि आत्मिक आशीर्वाद ही भरपूर दिलेले आहेत, म्हणून त्याचे आभार माना. त्याला धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, तो अनंत चांगला आहे, तो प्रेमाने भरलेला आहे. तोच या विश्वाचा निर्माण करता आहे. तोच हे विश्व आज ह्या क्षणापर्यंत चालवत आहे. आणि माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, तोच आपलंही जीवन चालवत आहे. कारण देवाचं वचन म्हणते की तो रोज प्रतिदिनी आपला भार वाहतो. होय, आज आपण आज जिवंत आहोत, ही त्याची कृपा आहे, ही त्याची दया आहे. आपण जगावं आणि त्याच्या आशीर्वादांचा अनुभव आपण घेत राहावं, अशी आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे. आणि म्हणून त्याने आपल्याला आजही जिवंत ठेवलेलं आहे. आजही आपला श्वास सुरू आहे, म्हणून त्या परमेश्वर पित्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. तुमच्यापैकी प्रत्येकावर परमेश्वर पित्याने अनंत उपकार केलेले आहेत. तुम्हाला अंधारातून बाहेर काढलं, सैतानाच्या हातातून सोडवलं आणि आज तुमचं जीवन तो आशीर्वादित करत आहे. आपल्यापैकी प्रत्येकावर त्याचे अनंत उपकार आहेत. म्हणून मोठ्याने टाळ्या वाजून स्वर्गीय पित्याला धन्यवाद. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद, धन्यवाद. मोठ्याने टाळ्या वाजवा. धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद, धन्यवाद. गाण्याच्या वेळेला मोठ्याने टाळ्या वाजवून, मुख उघडून त्याची स्तुती गान गाऊन त्याचे आभार माना. त्याला धन्यवाद द्या. प्रभु गाव तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाव तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. धरतीचा तो निर्माता, आकाशाचा तू विधाता. ताऱ्यांचा तुझी करता, जगताचा तुझी त्राता. तुझ शोध कुठे मी राया,
धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र, धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, धन्यवाद द्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला. होय प्रभू. होय बायबल म्हणतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, आज आपण जे आशीर्वादित जीवन जगत आहोत ह्याचं कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. होय प्रभू येशू. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच देवाचा एक पुत्र आहे ज्याने आपल्यावर या सृष्टीद्वारे प्रेम केलं, ह्या जगाद्वारे त्याने आपल्यावर प्रेम केलं. होय प्रभू येशू. परंतु माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, देवाने आपल्यासाठी सूर्य दिला, चंद्र तारे दिले, नद्या दिल्या, समुद्र दिला, सगळं दिलं, पण तरीसुद्धा आपण आपल्या निर्माणकर्त्याला ओळखत नव्हतो. होय प्रभू. आपण आपल्या निर्माणकर्त्यापासून मैलो दूर होतो. होय प्रभू. त्याने आपल्याला निर्माण केलं होतं, त्याने आपल्याला घडवलं होतं, पण आपण त्याला ओळखत नव्हतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, पण तो निर्माणकर्ता बाप त्याने आपल्यावर अनंत प्रेम केलं. धन्यवाद स्वर्गीय. कारण आपण अंधारात असल्यामुळे, अज्ञानात असल्यामुळे आपण आपल्या शरीराचा आणि आत्म्याचा नाश करून घेत होतो. होय प्रभू. हे आपल्याला समजत नव्हतं, पण आपला बाप जाणत होता आणि म्हणून त्याने त्याचा एकमेव पुत्र येशू ख्रिस्त याला जगात पाठवलं. होय प्रभू. होय माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, प्रभू येशू ख्रिस्त हे देवाचं सर्वात मोठं प्रेम आहे धन्यवाद. जे त्याने आपल्यावर केलं. होय प्रेम. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला त्याने अंधारातून प्रकाशात आणलं. धन्यवाद. श्रापातून आपल्याला आशीर्वादांमध्ये आणलं, मरणातून त्याने आपल्याला जीवनात आणलं. आपल्या डोळ्यातले अश्रू त्याने पुसले. होय प्रभू. त्याने आपले आजार, जे असाध्य आजाराने आपण पिळलेलो होतो, होय प्रभू. मरेपर्यंत गोळ्या आणि औषध आपण खात होतो, परंतु त्या परमेश्वराने, त्या ख्रिस्ताद्वारे, येशूद्वारे आपल्याला सगळ्या आजारातून, सर्व सैतानी बंधनातून मुक्त केलेला आहे. धन्यवाद प्रभू. म्हणून प्रभू येशूला धन्यवाद, धन्यवाद प्रभू. त्याचे हृदयातून आभार माना. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज जे जीवन आणि आज जो आपण मोकळा श्वास घेत आहोत, होय प्रभू, ह्याचे कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. होय प्रभू. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, त्याने आपल्या सर्व आशीर्वादांची किंमत भरलेली आहे. धन्यवाद प्रभू. आज आपल्याला हवं ते मिळत आहे. आपण केलेली प्रार्थना स्वर्गापर्यंत पोहोचत आहे. होय प्रभू. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, कारण प्रभू येशू ख्रिस्त ह्याने आपल्यावर अनंत प्रेम केलेलं आहे. धन्यवाद. येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण स्वर्गीय पित्याशी जोडले गेलो आहोत. धन्यवाद. येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण पुन्हा एकदा देव पित्याची मुलं बनले आहोत. होय प्रभू. येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण त्या स्वर्गातल्या जीवनाचे वारस बनले आहोत. होय प्रभू. म्हणून प्रभू येशूला धन्यवाद. धन्यवाद प्रभू. त्याचे हृदयातून आभार माना, त्याची स्तुती करा, आपल्या अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, देवाला धन्यवाद देण्यासाठी, त्याच्या उपकारांची आठवण करण्यासाठी तर आपली जीभ उचलून हृदयातून त्याला धन्यवाद द्या. त्याला धन्यवाद द्या. प्रभू येशूचे आभार माना, कारण तो चांगला आहे, तो महान आहे, तो स्तुती योग्य परमेश्वर आहे. त्याने आपल्यावर अनंत प्रेम केलेला आहे. म्हणून मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशू त्याचे आभार माना. बोला धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अंतकरणातून त्याला धन्यवाद देत राहा, धन्यवाद प्रभू त्याची येशू. स्तुती करत तुझी राहा, स्तुती करतो, त्याचे आभार मानत तुझे राहा, आभार मानतो. कारण तो चांगला धन्यवाद आहे, प्रभू येशू. कारण तो आपल्यावर सतत होय, आणि न प्रभू येशू. थांबता प्रेम करत असतो. धन्यवाद प्रभू येशू. आणि आता त्याच्या क्रुसाजवळ या माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, त्या क्रुसाजवळ या, आत्म्याने हृदयाने या, आपले डोळे त्या क्रुसाकडे लावा ज्या क्रुसावर आपला प्रभू येशू ख्रिस्त टांगलेला आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, पहा, आज आपण आशीर्वादामध्ये जीवन जगत आहोत. होय प्रभू. आज आपल्या जीवनामध्ये जरी संकट असली, जरी आजार असले, तरी आपल्या हृदयात पक्की खात्री आहे की माझा देव, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. होय प्रभू येशू. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, जरी आज तुमचं शरीर आजाराने तडफडत असेल, तरी तुमच्या हृदयात जर पवित्र आत्मा आहे, तर तुमच्यामध्ये खात्री आहे की देव माझ्या बरोबर आहे. होय प्रभू येशू. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, ही खात्री आम्हाला कुठून मिळाली? होय प्रभू येशू. हा भरवसा आम्हाला कुठून मिळाला? त्या क्रुसाकडून, ज्या क्रुसावर आमचा प्रभू टांगलेला आहे, होय प्रभू येशू. ज्याने आमचे सगळे श्राप, आमची सगळी पाप, आमची अधर्म वाहिली. होय प्रभू येशू. होय, ज्या अधर्मांचं ओझं आम्ही वाहत होतो, पण एक दिवस आम्ही मेल्यानंतर नरकात जाणार होतो. होय प्रभू. आमच्यापैकी कोणीही पात्र नाही आमच्या पापांची शिक्षा भोगायला. होय प्रभू येशू. आमच्यापैकी कोणीच योग्य नाही, सक्षम नाही आपल्या अधर्मांचं ओझं व्हायला. होय प्रभू. म्हणून तर आमच्या प्रभूने आमचं ओझं घेतलं. होय प्रभू येशू. पहा त्या क्रुसाकडे, आपली नजर त्या क्रुसाकडे लावा धन्यवाद प्रभू येशू. आणि पहा प्रभू कसा तडफडत आहे. होय प्रभू येशू. डोक्याच्या केसांच्या टोकापासून तर पायांच्या तळव्यापर्यंत त्याचं शरीर वेदनेने विव्हळत आहे. होय प्रभू येशू. आम्ही कल्पना करू शकत नाही त्याने कशी वेदना सहन केली आणि कोणत्या वेदनेतून तो गेला. होय प्रभू. पहा त्याची ती कुशी, पहा त्या कुशीतून कसं रक्त आणि पाणी वाहत आहे. होय प्रभू येशू. ते मस्तक पहा, ज्या मस्तकावर विषारी काट्यांचा मुकुट रोवलेला आहे. होय प्रभू येशू. त्याच्या डोक्यातून रक्त रक्त आणि रक्त वाहत आहे. होय प्रभू. त्याचे तळवे रक्ताने भिजलेले आहेत. होय येशू. त्याच्या हातापायातून खिळे आर पार गेलेले आहेत. होय प्रभू येशू. तो म्हणतोय क्रुसावरून, माझ्या मुला बघ मी तुझ्यावर केवढं प्रेम करतो. प्रभू. माझ्या मुली बघ मी तुझ्यावर केवढं प्रेम करतो. धन्यवाद प्रभू. मी तुझ्यासाठी स्वतःला दिलेला आहे. धन्यवाद प्रभू मी येशू. तुझ्यावर प्रेम करतो. धन्यवाद प्रभू. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, आज आम्हाला मरणानंतर जीवनाची आशा आहे. ही आशा आम्हाला आमच्या प्रभूने दिलेली होय आहे. प्रभू येशू. त्याच्या या क्रुसावरील बलिदानाद्वारे आम्ही जीवनाला योग्य ठरलेलो आहोत. होय प्रभू येशू. आशीर्वादांना पात्र ठरले आहोत. धन्यवाद प्रभू येशू. देवाच्या कृपेला पात्र ठरले आहोत. धन्यवाद प्रभू येशू. म्हणून आपल्या हृदयाच्या खोल गाभाऱ्यातून आभार धन्यवाद त्या प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद द्या. धन्यवाद हृदयातून त्याला म्हणा, प्रभू तुला धन्यवाद. प्रभू येशू तुला प्रभू तुला धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. धन्यवाद. तू माझे श्राप वाहिले होय प्रभू. प्रभू येशू. तू माझी पाप वाहिली. धन्यवाद तू माझे आजार वाहिले होय प्रभू. प्रभू येशू. तुला हृदयातून धन्यवाद. धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. धन्यवाद. प्रभू तुला प्रभू तुला धन्यवाद. धन्यवाद. टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. 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 हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया 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 हालेलुया. सदा ही स्तुति
तेरे लिए जिएंगे। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया। क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया। पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया। पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू धन्यवाद येशू. पवित्र आत्मा. धन्यवाद पवित्र हे माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, आता आपण आपल्या परमपित्याची आराधना करणार आहोत. म्हणून सर्वांनी गुडघ्यांवर या. शक्य असेल तर गुडघ्यांवरच या, कारण ज्याची आपण आराधना करणार आहोत तो देव आहे आणि देव आत्मा आहे. म्हणून देवाचं वचन म्हणते की आपण त्याची खरेपणाने उपासना केली पाहिजे, त्याची आराधना केली पाहिजे, कारण तो आराधना योग्य परमेश्वर आहे. होय प्रभू. तो स्तुती योग्य परमेश्वर आहे. स्तवनात वस्ती करणारा तो देव आहे. धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, मीच आदी आणि मीच अंत आहे. होय प्रभू. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, तो आपला देव, आपला निर्माण करता आहे, ज्याची आपल्याला क्षणाक्षणाला गरज आहे. होय प्रभू. त्याची आपण आराधना करावी योग्य आहे. त्याचा आपण सन्मान करावा, त्याचा आदर करावा हे योग्य आहे. होय प्रभू. म्हणून आपले हात उंच करा, आपले हृदय उघडून असे गौरव कर. आपल्या निर्माणकर्त्याची, आपल्या स्वर्गीय देवाची आराधना करा. आराधना करतो. तारणाऱ्याची आराधना करा. उपासना करतो. पवित्र आत्म्याची आराधना करा. होय प्रेम. प्रेमी आणिले तुझार पिण्या भेट ही माझी स्वीकार तू. प्रेमी आणिले तुझार पिण्या भेट ही माझी स्वीकार तू. माझ्या पित्या, माझ्या पित्या,
सर्वची तुझी, तुझं विना माझं प्रभू कोणी ना तुझे. आणि अरे हृदय देण्या, आणि अरे हृदय देण्या, प्रेमे आणिले तुझर पिण्या, भेट ही माझी स्वीकार तू. प्रेमे आणिले तुझर पिण्या, भेट ही माझी स्वीकार तू. भेट ही माझी स्वीकार तू. भेट ही माझी स्वीकार तू. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र धन्यवाद आत्म्या, पवित्र धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, पहा पवित्र आत्मा, प्रभू येशूचा पवित्र आत्मा, त्याने जो आत्मा देण्याचं वचन दिलेलं आहे, गेली 2000 वर्षे तो हे वचन पाळत आहे आणि त्याच्या आत्म्याचा वर्षाव त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांवर तो करत आहे. आणि आत्तासुद्धा प्रभूने त्याचा स्वर्ग उघडलेला आहे आणि त्याच्या आत्म्याचा, पवित्र आत्म्याचा वर्षाव तो आपल्या सर्वांवर करणार आहे. होय. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, कारण येशू म्हणाला, मी तुम्हाला अनाथ म्हणजे एकटं सोडणार नाही, मी तुम्हाला कधी एकटं सोडणार नाही, तर मी तुम्हा जवळ येईन. आणि त्याने दिलेले वचन पूर्ण केलेलं आहे. म्हणून आपले दोन्ही हात उंच करा, आपल्या हृदयाचे दरवाजे उघडा आणि त्या प्रभूकडे पवित्र आत्मा मागा. प्रभूला सांगा, प्रभू तुझ्या आत्म्याने मला भरून काढ. प्रभू मला भरून मला तुझी गरज आहे प्रभू, तुझी गरज आहे. मला तुझी गरज आहे मला प्रभू. तुझी गरज आहे. होय, त्याच्या रस्त्यावर, त्याच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला त्याच्या ताकदीची, त्याच्या शक्तीची गरज आहे. आणि त्याची ताकद, त्याची शक्ती हा पवित्र आत्मा आहे. म्हणून सर्वांनी आपले हात उंच करून प्रभूकडे मागा. प्रभूला सांगा, प्रभू तुझ्या आत्म्याने मला भरून काढ, मला भरून भरून काढ. भरून काढ. तुझी दया घेऊन ये, दया घेऊन तुझे प्रेम घेऊन ये. ये पवित्र हे पवित्र आत्म्या, ये पवित्र ये पवित्र आत्म्या, ये पवित्र ये पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या. तुझ्या सामर्थ्याने ये ये, पवित्र तुझ्या आत्म्या. प्रेमाने ये, तुझ्या पवित्र शांतीने ये, शांती. तुझ्या आनंदाने ये ये. पवित्र आत्म्या. ये पवित्र आत्म्या, ये पवित्र ये आत्म्या. पवित्र आत्म्या, ये पवित्र भरून आत्म्या. काढ या सर्व भावा बहिणींना, ये पवित्र भरून काढ प्रभू. ये ये पवित्र पवित्र आत्म्या. आत्म्या. पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी सौम्यता में आ, पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी सौम्यता में आ. ये पवित्र आत्म्या तू ये ना, ही प्रार्थना करतो, ये आपली शक्ती घेऊन येना, ये आपल्या सौम्यतेने, ये
तू येना ही प्रार्थना करतो ये आपली शक्ती घेऊन येना ये आपल्या सौम्यतेने हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया हालेलुया हालेलुया। ज्यांच्याजवळ बायबल आहे त्याने उघडायचं आहे लूकचं शुभवर्तमान अध्याय 7 वचन 36 पासून 38 पर्यंत। लूकचं शुभवर्तमान अध्याय 7 वचन 36 पासून 38 पर्यंत मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। परुषांतील कोणा एकाने त्याला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली आणि तो त्या परुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला। तेव्हा पहा, त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती। तो परुषाच्या घरात जेवावयास बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली। तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले। हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक प्रसंग आपण या ठिकाणी वाचला। हा प्रसंग असा आहे की हा एका पापी बाईचा, पापी स्त्रीचा पश्चाताप आहे। इथे असं म्हटलं आहे की प्रभू येशूला एका परुषाने आपल्या घरी जेवायला बोलावलं। परुषी म्हणजे धर्मशिक्षक, ज्यांना धर्माचं खूप ज्ञान आहे, अशा एका सभ्य माणसाने येशूला आपल्या घरी जेवायला बोलावलं। येशू त्यांच्या घरी जाऊन जेवायला बसला आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा येशू कुठे जायचा तेव्हा तो एकटा नसायचा, तर त्याचे शिष्य त्याच्यासोबत असायचे आणि अजून पण पुष्कळ लोक जे त्याच्यावर विश्वास ठेवायचे, त्याच्या मागे मागे जायचे, ते पण असायचे। आणि हे सगळे लोक त्या परुषाच्या घरामध्ये जेवायला बसलेले असताना त्या गावामध्ये एक स्त्री होती जिला पापी स्त्री म्हटलं आहे। तिने ऐकलं येशूविषयी की तो अमुक परुषाच्या घरात जाऊन जेवायला बसलेला आहे। तेव्हा ती बाई घरातून निघाली। तिने तिच्यासोबत एक अलाबास्त्र तेलाची कुपी, अतिशय महागड्या अशा सुगंधी तेलाची कुपी सोबत घेतली आणि ती त्या घरात आली। जिथे येशू बसला होता तिकडे त्याच्या मागे येऊन ती उभी राहिली आणि ती रडत होती। बायबल सांगतं की तिने आपल्या अश्रूंनी त्याचे पाय भिजवले, आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले म्हणजे चुंबनं घेतली आणि मग तिने जे महागडं सुगंधी तेल आणलं होतं ते तिने येशूच्या पायाजवळ लावलं, पायाला लावलं। हा आहे सगळ्या या पापी बाईचा पश्चाताप। कुठे सुरू आहे? परुषाच्या घरात। कारण तिला कळलं होतं की येशू इकडे आहे आणि म्हणून ती त्या ठिकाणी गेली होती। या परुषाच्या घरात एका पापी बाईचा पश्चाताप सुरू आहे आणि समोर पुष्कळ लोक आहेत जे हे सगळं काही बघत आहेत। हा प्रसंग पुढे खूप मोठा आहे, कारण ज्या वेळेला हे सगळं सुरू होतं त्यावेळेला परुषी, ज्याने येशूला आपल्या घरी जेवायला बोलावलं होतं, त्याला प्रश्न पडला की हे काय चाललेलं आहे? ती बाई पापी आहे। हा जर देवपुत्र आहे तर ह्याला समजत नाही का की ती बाई पापी आहे? तो तिला हात कसा लावू देतो? ती त्याच्या पायाला हात लावते, ती त्याच्या पायाची चुंबनं घेते, हा सगळं करू कसं देतो? हा जर देवाचा पुत्र आहे, पवित्र आहे, तर तो या पापी बाईला जवळ का उभं करतो? हे त्याच्या मनात सुरू आहे आणि जे त्याच्या मनात सुरू आहे ते तिथे असलेल्या अनेकांच्या मनात सुरू होतं।
फक्त ते उघडपणे बोलू शकत नव्हते, पण येशूने त्यांचे विचार ओळखले. त्यांच्या मनात काय चाललेलं आहे हे येशूला माहिती होतं. पण त्या बाईचा पश्चाताप येशूने पुरा होऊ दिला आणि मग येशूने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. ही घटना काय आहे हे येशूने त्यांना सांगितलं. आणि मग येशू त्या परुषाला म्हणाला, मी तुझ्या घरात आलो तेव्हा तू मला पाय धुवायला पाणी दिलं नाहीस, पण या बाईने तिच्या आसवांनी अश्रूने माझे पाय धुतले. मी तुझ्या घरात आलो पण तू माझ्या तोंडाचा एक मुका पण घेतला नाही, पण तिने माझ्या पायाचे किती मुके घेतले. तू माझ्या तोंडाचं चुंबन घेतलं नाही, पण तिने तर माझ्या पायाची चुंबनं घेतली. मी तुझ्या घरात आल्यानंतर तू माझ्या डोक्यावर तेल लावलं नाही, पण तिने माझ्या पायाला सुगंधी महागडं तेल लावलं. आणि मग तिच्याकडे वळून येशू म्हणाला, हिने जी पुष्कळ पापं केली होती त्या सगळ्या पापांची हिला क्षमा झाली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग येशू त्या बाईला म्हणतोय, शांतीने जा, तुझ्या विश्वासाने तुला तारलं आहे. तुझ्या विश्वासाने तुला पाप क्षमा झाली आहे आणि तुझं तारण झालं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना, मानवी रूपात असताना खूप गोष्टी घडल्या आणि त्यातल्या मोजक्याच गोष्टी या 4 शुभवर्तमानामध्ये लिहून ठेवल्या आहेत. मोजक्या गोष्टी, सगळ्या गोष्टी लिहिल्या नाहीत. येशू ख्रिस्त या जगात जन्माला आल्यापासून क्रूसावर मरेपर्यंत आणि क्रूसावर मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी उठला आणि 40 दिवस शिष्यांना दर्शनं दिली आणि 40व्या दिवशी स्वर्गात गेला. या इतक्या काळामध्ये खूप गोष्टी घडल्या, परंतु त्या सगळ्या लिहिल्या नाहीत. त्या सगळ्या लिहिणं शक्य नव्हतं आणि म्हणून त्यातल्या मोजक्याच गोष्टी आपल्या माहितीसाठी या 4 शुभवर्तमानामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि त्या मोजक्या गोष्टींमधली ही एक घटना आहे. जर ती लिहिली गेली आहे, बायबलमध्ये नोंदवली आहे, म्हणजे नक्कीच ती फार महत्त्वाची घटना आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जगात राहणारे आपण सगळे पापी आहोत आणि आपल्या पापमुक्तीसाठीच येशू ख्रिस्ताने क्रूसावर प्राण दिला आहे. आपल्याला पापातून वाचवण्यासाठीच येशूने क्रूसावर बलिदान दिलं होतं. परंतु लक्षात घ्या, केवळ येशूच्या बलिदानाने आपल्याला पापक्षमा मिळत नाही, तर आपण जे पापी आहोत ते आपल्याला देवासमोर खरा पश्चाताप करण्याची गरज असते. पापक्षमा उपलब्ध आहे, पण ती प्राप्त करून घेण्यासाठी खऱ्या पश्चातापाची गरज आहे. जोपर्यंत खरा पश्चाताप होत नाही तोपर्यंत ती पापक्षमा आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. पापक्षमा आहे, पण ती मिळवायला पश्चातापाची गरज आहे. आणि तो पश्चाताप कसा असला पाहिजे यासाठी या बाईचं संपूर्ण उदाहरण आणि ही संपूर्ण घटना अगदी सविस्तरपणे बायबलमध्ये लिहून ठेवलेली आहे. तुम्ही आणि मी, आपण सगळे पश्चाताप करतो. जेव्हा मी सगळे म्हणते तेव्हा सगळ्यांचा प्रकार मात्र वेगवेगळा असतो. आणि लक्षात घ्या, आपण ज्या पद्धतीने पश्चाताप करतो त्या पद्धतीवर अवलंबून आहे की आपल्याला पापक्षमा होणार आहे की होणार नाही आहे, कितपर्यंत होईल, कशी होईल, हे त्यावर अवलंबून आहे की आपण कशा रीतीने पश्चाताप करतो. आता काही लोक अशी प्रार्थना करतात, हे देवा, मी काही पाप केला असेल तर मला क्षमा कर, मी काही पाप केला असेल तर मला क्षमा कर. खरं तर असल्या माणसाला कळतच नाही की तो काय बोलतोय. तू जर म्हणतोयस की मी काही पाप केला असेल तर मला क्षमा कर, जोपर्यंत तू आपली पाप तोंडाने कबूल करून बोलत नाही की मी पापी आहे, तोपर्यंत पापक्षमा नाहीच आहे. कालच सुंदर साक्ष मी ऐकली, खूप आनंद झाला ही साक्ष ऐकून. एका बंधूने साक्ष दिली. काही काळापूर्वी ते गावी गेले होते आणि मग गावावरून जेव्हा ते मुंबईला परत आले त्यावेळेला त्यांनी आपला धंदा नेहमीचा चालू केला, पण धंदा काही चालेना. ते भाजी विकायचा धंदा करायचे म्हणजे आताही करतात. पण ते म्हणतात की मी इतका
कर्जात बुडालो, इतका कर्जात की मी एकदा बाजारातून भाजी आणली की 4-4 दिवस माझी भाजी संपत नसे, गिराईकच येत नसे. 4-4 दिवस भाजी संपायची नाही आणि मग त्या 4 दिवसात बरीच भाजी सडून पण जायची, खराब व्हायची, नुकसान नुकसान नुकसान. आणि अशी अवस्था झाली की इथे मुंबईला ज्या घरामध्ये, ज्या खोलीमध्ये तो भाड्याने राहत होता, पूर्ण 12 महिन्याचं त्याला भाडं पण भरता आलं नाही. गावावरून पण त्याचे कुटुंबीय फोन करायचे, पैसे पाठवा. आणि हा माणूस त्यांना सांगायचा की माझ्याकडे काही नाही आहे, तुम्ही तिकडून कुठून तरी उधार घ्या आणि कसं तरी भागवा, मी नंतर पैसे देईन. पण नंतर देणार कुठून, याच्याकडे काही आहेच नाही आहे. तिकडे गावातलं कुटुंब इकडून तिकडून उधार काढून काढून तिकडे त्यांचं कर्ज झालं, इकडे ह्याचं कर्ज झालं. 12 महिने झाले, खोलीचं भाडं भरता आलं नाही, धंदा चालत नाही. आणि शेवटी घराच्या मालकाने सांगितलं की आता तुला घर सोडावं लागेल, 12 महिने तू भाडं भरलं नाही, आता मी तुला ठेवणार नाही. हा माणूस अतिशय दुःखी होता, निराश होता. आणि देवाची अशी दया झाली की याच काळात त्याला प्रार्थनेविषयी माहिती मिळाली. तो प्रार्थनेला आला. हा भाऊ म्हणतो मी रडून देवाजवळ प्रार्थना केली. ही फार जुनी गोष्ट नाही आहे, आता मार्च महिन्यातलीच घटना आहे, 2 महिन्यापूर्वी. रडून देवाजवळ मी प्रार्थना केली. इथून मी घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर पूर्ण आठवड्यामध्ये मी माझा व्यवसाय बंद ठेवला, धंद्यावर गेलोच नाही. आणि संपूर्ण आठवडाभर मी सकाळ दुपार संध्याकाळ रात्र सतत प्रार्थना करत राहिलो. पण तुम्हाला माहीत आहे, त्याने एक मुख्य वाक्य सांगितलं, मी या सगळ्या काळात देवाकडे माझ्या पापांची क्षमा मागत होतो. जेव्हा मी इथे आलो आणि रडून या प्रार्थना घरात देवाजवळ प्रार्थना केली, तेव्हा मी देवाला सांगितलं मला क्षमा कर, माझ्या सगळ्या पापांची मला क्षमा कर, माझ्यावर दया कर. आणि मग इकडून मी घरी गेलो. पूर्ण 1 आठवडा मी माझ्या धंद्यावर गेलोच नाही. आणि 1 आठवडा मी घरात बसून सकाळ दुपार संध्याकाळ रडत राहिलो, प्रार्थना करत राहिलो आणि पापांची क्षमा मागत राहिलो. असा माणूस मी पहिल्यांदा बघितला, ज्याने 1 आठवडा आपला कामधंदा बंद ठेवून घरात बसून दिवस रात्र पश्चाताप करत राहिला आणि क्षमा मागत राहिला आणि प्रार्थना करत राहिला. पण तुम्हाला माहीत आहे काय झालं? ते म्हणतात 1 आठवड्यानंतर जेव्हा मी धंद्यावर गेलो तेव्हा देवाचे आशीर्वाद 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 आणि एवढे आशीर्वाद आले की मी एकदा बाजारातून भाजी आणली की ती विकायला मला 4 दिवस लागायचे संपायला. पण माझी अशी परिस्थिती तयार झाली की मी भाजी आणता आणता रस्त्यात विकली जाऊ लागली. मला दिवसाला 2दा बाजारात जाऊन भाजी आणावी लागली. आणि आत्ता मार्च महिन्यात हे घडलं. आत्ता आपण मे महिन्यामध्ये आहोत. हे भाऊ म्हणतात देवाने मला एवढा आशीर्वाद दिला की मी माझ्या रूमचं 12 महिन्याचं भाडं भरलं, गावाला कर्ज झालं होतं ते सगळं भरून टाकलं आणि देवाने मला भरून दिलं. आता मला कसलंही कर्ज नाही आहे आणि माझा धंदा एवढा चालतो एवढा की आता मला दिवसातून 2दा बाजारात जाऊन भाजी आणावी लागते. हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणून देवाचं वचन म्हणतं देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्याला तो प्रतिफळ देणार आहे. झटून काय केलं सांगा या माणसाने? किती शहाणा माणूस, किती हुशार माणूस. मला तुम्ही सांगा कोणाला अशी हिम्मत होईल ज्याच्यावर एवढं कर्ज होऊन बसलं आहे, तो आपला कामधंदा बाजूला ठेवून प्रार्थना करायला बसेल? तो सांगेल कामधंदा बंद ठेवला तर पैसे कुठून येतील, काय होईल? पण त्याने शहाणपणा वापरला. देवाने दिलं तर मला मिळेल, देवाने दिलं नाही तर मी कितीही घाम गाळला तरी काहीच होणार नाही. 1 आठवडा आपला धंदा बंद ठेवून दिवस रात्र आपल्या घरात राहून पापांचा पश्चाताप करत राहिला आणि देवाने छोटा आशीर्वाद नाही, आकाश कपाट उघडून आशीर्वादाने त्याला भरून काढलं. हालेलुया हालेलुया हालेलुया. आम्ही कसा पश्चाताप करतोय, कोणत्या प्रकारे आम्ही देवाकडे क्षमा मागतोय?
पश्चातापाचे अनेक प्रकार असतात. काही जण म्हणतात, देवा मी काही केलं असेल ना तर मला क्षमा कर. काही जण फक्त तोंडाने बोलतात, देवा मला क्षमा कर, मी पापी आहे, मला क्षमा कर. फक्त तोंडाने एक बोलायचं असते म्हणून हृदयात काही नसतं. डोळ्यातून आपल्या पापांसाठी 2 अश्रू पण पडत नाहीत, थोडंसं वाईट पण वाटत नाही. काही म्हणतात, हा झालं पाप, मग आता काय करणार, झालं पाप, काय करणार. या बाईचा पश्चाताप बघा. ही गावातली पापी स्त्री होती. तिच्या जीवनात काय पाप होती आणि ती काय वाईट कामं करत होती हे गावातल्या लोकांना माहिती होतं. म्हणून सबंध गाव तिला पापी म्हणायचं, ही पापी स्त्री आहे. पण तिने जेव्हा येशूविषयी ऐकलं की येशू आमच्या गावात अमुक पुरुषाच्या घरात आहे, जेवायला आला आहे आज, तेव्हा ती तिच्या घरातून बाहेर पडली. तिने हा विचार केला नाही, तिकडे केवढे लोक असतील बरं, आता कशी मी जाणार तिकडे, मला येशू कधीतरी एकटा भेटला पाहिजे. तो कधी एकटा भेटला ना तर मी जाईन त्याच्याकडे, मी रडेन त्याच्यासमोर आणि मी क्षमा मागेन. येशू मला एकटा भेटला पाहिजे, कारण आता तो त्या पुरुषाच्या घरात आहे. पुरुषी म्हणजे एवढा मोठा माणूस, आणि मग येशूचे शिष्य असतील आणि मग त्या घरात किती सारी माणसं जेवायला जमली असतील आणि त्या सगळ्यांसमोर मी एक पापी बाई कशी जाणार. तिने तो काही विचार केला नाही. येशू त्या घरात आहे ही बातमी तिला लागता बरोबर ती आपल्या घरातून बाहेर निघाली, सोबत सुगंधी मौल्यवान तेल घेतलं आणि तिकडे गेली. तिकडे गेल्यानंतर तिने बघितलं घर माणसांनी भरलेलं आहे. ती कुठे कोपऱ्यात जाऊन लपून बसली नाही, ती येशूच्या पायाजवळ येऊन रडत उभी राहिली. तिने एवढे अश्रू ढाळले, एवढे अश्रू ढाळले. बायबल म्हणतं की तिने आपल्या आसवांनी येशूचे पाय धुतले. म्हणजे तुम्ही मला सांगा की तिच्या डोळ्यातून केवढे अश्रू पडले असतील, ती केवढी रडली असेल, तिला तिच्या पापांबद्दल किती वाईट वाटलं असेल, केवढे तिने अश्रू ढाळले असतील. एवढे अश्रू ढाळले की तिच्या अश्रूंनी तिने येशूचे पाय धुतले. आपल्या केसांनी तिने येशूचे पाय पुसले, त्या पायाचं चुंबन घेतलं आणि मग जे महागडं तेल तिने सोबत आणलं होतं ते तिने येशूच्या पायाला लावलं. तिने बाकी कुणाची पर्वा केली नाही. कोण माझ्याकडे बघतंय, कोण मला हसतंय, कोण माझी चेष्टा करतंय, कोण माझ्याबद्दल काय विचार करतंय, कोणाला काय वाटतंय, काही नाही आहे. तिचं लक्ष फक्त आणि फक्त येशूकडे होतं. माझ्या प्रभूला माझ्याविषयी काय वाटत असेल, मी एवढी पापं केली आहेत, मी एवढं वाईट जीवन जगले आहे, माझ्या प्रभूला काय वाटत असेल माझ्याविषयी. त्याने मला क्षमा करायला पाहिजे, त्याने मला परत मिठीत घ्यायला पाहिजे, त्याने माझ्यावर दया करायला पाहिजे. तिचं लक्ष फक्त येशूकडे होतं, बाकी ती कोणाचाही कसलाही विचार करत नव्हती. किती जण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करतात, आजूबाजूची परिस्थिती, अगदी अशा सामुदायिक ठिकाणी प्रार्थनेला असताना पण आजूबाजूचा विचार करतात. आपण रडलो तर लोक बघतील ना, कोण काय बोलेल, कोणाला काय वाटेल. आणि खूप वेळा आपल्या डोक्यात हेच विचार असतात, माझ्याबद्दल लोक काय विचार करतील, अमुकाला काय वाटेल, तमुकाला काय वाटेल. ही बाई बघा, जिने कुणाचाही कसलाही विचार केला नाही, तिच्या डोळ्यासमोर फक्त तिचा निर्माणकर्ता होता, तिचा जीवनदाता होता. बाकी तिला कुणाची काही पर्वा नव्हती. मी माझ्या जीवनदात्याविरुद्ध पापं केली आहेत, मला त्याची मर्जी पुन्हा संपादन केली पाहिजे, मला पुन्हा त्याची दया प्राप्त करून घेतली पाहिजे, मला त्याच्याकडून क्षमा मागायची आहे, क्षमा मिळवायची आहे. आणि यासाठी तिने जगाची पर्वा केली नाही. आणि म्हणून त्या पुरुषाच्या घर माणसांनी भरलेलं असताना पण ती तिकडे जाते आणि ती येशू समोर आपला पश्चाताप व्यक्त करते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून तिला पाप क्षमा जग जाहीरपणे झाली. येशूने जाहीरपणे सांगितलं, तुला पापांची क्षमा झाली आहे, जा, तुझ्या विश्वासाने तुझं तारण केलेलं आहे. जाहीरपणे, तिला गुपचूप नाही, सगळ्यांच्या समोर. आणि तिकडे जे हजर होते परुषी आणि मोठे मोठे लोक, त्यातल्या कितींना पापक्षमा झाली देवालाच माहिती. पण या बाईला मात्र सगळ्यांसमोर पापक्षमा झाली, कारण तिने पश्चातापच तसा केला.
नम्रपणाच तेवढा दाखवला, बाकी कसलाही विचार केला नाही. आणि या घटनेवरून आपल्याला समजतं की देवाला एक तुटलेलं हृदय, पश्चातापी हृदय आवडतं. जुन्या करारात पण हे म्हटलं आहे की देवाचा आवडता यज्ञ म्हणजे तुटलेलं हृदय, भग्न हृदय. जे हृदय भग्न झालेलं आहे, तुटलं आहे, जे हृदय बाकी कोणाचा विचार करत नाही, कोण माझ्याविषयी काय विचार करत असेल, कोणाला काय वाटेल, मला कोण नावं ठेवतील, मला कोण हसेल, कोण माझ्याविषयी काय विचार करेल, हा विचार करत नाही. तर जे हृदय देवाकडे लागलेलं असतं, तुटलेलं हृदय, मला देवाची दया पाहिजे, मला देवाचं प्रेम मिळालं पाहिजे, माझ्यावर देवाची कृपा झाली पाहिजे, जग मला हसो, जग माझी चेष्टा करो, जग मला नावं ठेवो, जग मला काहीही बोलो. किती लोक आपली प्रतिमा सांभाळायचा प्रयत्न करतात. प्रतिमा म्हणजे कुणी आपल्याला हसलं नाही पाहिजे, कुणी आपल्याबद्दल वाईट बोलायला नको. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि अशा वेळेला तुमचे कोणी वैरी असतील ना, त्यांचा तुम्ही पहिला विचार करता, ते काय बोलतील, त्यांना काय वाटेल. लक्षात घ्या, देवाला तुटलेलं हृदय आवडतं. जगाची पर्वा न करता, माणसांची पर्वा न करता जे नम्रपणे देवासमोर येतात आणि आपली मनं देवाकडे लावून अश्रू ढाळून नम्रपणे हृदयातून खरा पश्चाताप करतात, अशांसाठी देव स्वर्ग उघडतो, त्यांना पाप क्षमा करतो आणि त्यांची जीवनं स्वर्गीय आशीर्वादाने भरून काढतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाला तुटलेलं हृदय पाहिजे, भग्न झालेलं हृदय, स्वतःला शहाणं समजणारं हृदय नाही, कठोर हृदय नाही, कठीण अंतकरण नाही. कठीण अंतकरणातून कितीही प्रार्थना आली तरी देव त्या प्रार्थनेचा स्वीकार करत नाही. कठोर मनातून कितीही प्रार्थना आली तरी ती देव प्रार्थना स्वीकारत नाही. तुटलेल्या मनातून आलेली प्रार्थना देव लगेचच स्वीकारतो, ताबडतोब. तुटलेलं हृदय, पूर्ण नम्र झालेलं हृदय, जगाची पर्वा न बाळगता, माणसांचा विचार न करता फक्त आपल्या निर्माणकर्त्याकडे बघणारं हृदय, फक्त निर्माणकर्त्याचा आणि जीवनदात्याचा विचार करणारं हृदय, हे देवाला आवडतं. आपण या बाईचा प्रसंग वाचतो, बायबलमध्ये पटापट वाचून पुढे जातो. खरं तर ते वाचून पुढे जायचं नसतं, थांबायचं असतं आणि विचार करायचा असतो. मी असं करणार का? मी असं करू शकते का? काय प्रसंग होता त्या घरामध्ये. परुशी एवढा मोठा माणूस, घर माणसांनी भरलेलं आहे, प्रभू तिकडे बसला आहे, त्या घरात जाणं आणि एवढ्या मोठ्या जमावासमोर येशूच्या पायाजवळ उभं राहणं, रडणं, पश्चाताप करणं, ही काही सोपी गोष्ट नव्हती. आणि एकतर ती पापी स्त्री, म्हणजे सगळेच तिला पापी समजत होते. तिच्यासाठी तर ती केवढी मोठी कठीण गोष्ट होती. कोण मला काय बोलेल, कदाचित ते मला हाकलून लावतील तर, ओरडतील तर, अजून काही बोलतील तर, माझा काही अपमान होईल तर. किती लोक आपला अपमान होईल या विचाराने पाऊल उचलत नाहीत. माझा अपमान होईल, मला माझ्या काकाशी समेट करायचा होता, जायचं होतं बोलायला, पण भीती वाटत होती, काका मला हाकलून लावेल तर. माझ्या भावाशी मला समेट करायचा होता, इतकी वर्ष आमचं वैर होतं. प्रभूमध्ये आल्यानंतर मला कळालं की मला त्याच्याशी समेट केला पाहिजे. मला जायला वाटतं पण भीती वाटते, भाऊ ओरडेल तर, भाऊ मला हाकलून लावेल तर, सगळ्यांसमोर माझा अपमान करेल तर. आपण किती असा विचार करतो सांगा. तुमच्यापैकी अनेकांच्या बाबतीत असं घडलं असेल की आधी तुमचं कोणाशी तरी काही भांडण झालेलं आहे आणि तुम्हाला अशी भीती वाटते, आत्ता वाटतंय की जाऊन त्यांच्याशी बोलायला पाहिजे, पण आता अशी भीती वाटते, आत्ता बोलायला गेलो तर ते कसे वागतील, ते ओरडतील, दुसऱ्यांसमोर अपमान करतील. कधीतरी असा वेळ शोधूया ते एकटे असतील ना, तेव्हा आपण जाऊन हळूच बोलायचा प्रयत्न करू. म्हणजे एकटे असले म्हणजे काय, त्यांनी जरी आपला अपमान केला तरी चार चौघात होणार नाही ना, बघायला कोण नाही आहे, अशी आपण माणसं आहोत.
आणि म्हणून या बाईचं उदाहरण बायबलमध्ये लिहून ठेवलं आहे, जिने कसलीही पर्वा केली नाही. तिने हा विचार केला नाही तो परुषी मला घरातून हाकलून लावेल, मी पापी बाई आहे त्याला माहिती आहे, ते लोक मला ओरडतील, हसतील, चेष्टा करतील, काहीही विचार केला नाही. आपण मात्र असा पुष्कळ विचार करतो. लक्षात ठेवा, देवाला आपण जेवढा प्रतिसाद देतो ना तेवढा आपल्याला आशीर्वाद मिळतो. तुम्ही थोडा प्रतिसाद दिला तर थोडा आशीर्वाद मिळेल, तुम्ही जास्त प्रतिसाद दिला तर जास्त आशीर्वाद मिळेल. जे देवासमोर थोडेसे झुकतात त्यांना थोडासाच आशीर्वाद मिळतात, जे देवासमोर जास्त झुकतात त्यांना जास्त आशीर्वाद मिळतो. हालेलुया, 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 हालेलुया. खूप वेळा वाटतं काकाशी माझं बोलणं नाही आहे, जाऊन बोलायला वाटतं, बहिणीशी माझं बोलणं नाही जाऊन बोलायला वाटतं, मामाशी बोलणं नाही आहे जाऊन बोलायला वाटतं, पण भीती पण वाटते ते अपमान करतील, कोणी हसतील, चार चौघात आपला अपमान होईल, मान खाली जाईल. अशा वेळेला या पापी बाईचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. तिने केलेला पश्चाताप, तिने ढाळलेले अश्रू, तिने दाखवलेला नम्रपणा, तिचं हृदय तुटलं होतं, तिला बाकी कोणाची पर्वा नव्हती, तिचं लक्ष येशूकडे होतं. मला त्याच्या इच्छेप्रमाणे केलं पाहिजे, मला त्याची मर्जी संपादन केली पाहिजे. तुम्ही असा विचार केला पाहिजे, माझ्या काकाशी माझं इतकी वर्षे बोलणं नाही आहे, आता मला वाटतं की मी जाऊन त्याच्याकडे क्षमा मागावी, त्यांच्याशी समेट करावा. ते मला ओरडतील तर, ते माझी चेष्टा करतील तर, ते माझा अपमान करतील तर, असा विचार करू नका. तर असा विचार करा, मी जर माझ्या काकाशी समेट करावा ही जर देवाची इच्छा आहे तर देवाच्या इच्छेसाठी मी कोणताही अपमान सहन करायला तयार आहे. देवाच्या इच्छेसाठी मी कितीही कमीपणा घ्यायला तयार आहे. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वतःला कितीही नम्र करायला तयार आहे. आपण बायबलमध्ये दावीद राजाचं उदाहरण वाचतो. जेव्हा दावीद राजा देवाच्या कोशासमोर नाचत होता आणि देवाची स्तुती करत होता, तेव्हा तो असा विचित्र दिसत होता, विचित्र. बायबल म्हणतं की त्याच्याकडे बघून त्याच्या बायकोला त्याचा किळस आला, राग आला. बायकोने त्याची चेष्टा केली, अपमान केला. दावीद राजा होता, पण जेव्हा तो देवासमोर यायचा ना तेव्हा त्याला कसलं भान राहत नव्हतं की मी राजा आहे की केवढा मोठा माणूस आहे, त्याला काही भान राहायचं नाही. एकदा तो देवासमोर आला की तो लहान मुलासारखा बनून जायचा. त्याच्या बायकोने चेष्टा केली, इस्रायलचे महाराज आहे तुम्ही, काय अवस्था केली देवासाठी, असे नाचायचं, असं बागडायचं, असं स्वतःला करून घ्यायचं. तेव्हा दाविदाचे शब्द होते, माझ्या देवाची स्तुती करण्यासाठी मी स्वतःला यापेक्षा पण हीन करीन. देवाची स्तुती करण्यासाठी आणि देवाच्या गौरवासाठी, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वतःला याच्यापेक्षा पण तुच्छ करेन. एक राजा जर असं बोलू शकतो तर आपण काय? आपण कसला मान अपमान बघतोय? मी काकाशी बोलायला गेलो, काकाने माझा अपमान केला तर असा विचार करा. मी माझ्या काकाशी जाऊन समेट करावा आणि त्यांच्याकडे क्षमा मागावी, ही जर देवाची इच्छा आहे तर मी ते करणार. माझा त्यांनी अपमान करो, मला त्यांनी हाकलून लावो, काही हो, मी माझ्या प्रभूची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला तुच्छ करेन, स्वतःला नम्र करेन, स्वतःला लीन करेन, कितीही अपमान झाला तरी सहन करेन, पण प्रभूला जे हवं आहे ते करेन. मी माझा विचार करणार नाही, माझा अपमान होईल. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या पापांचा पश्चाताप करण्यासाठी आणि दुसऱ्यांबरोबर समेट करण्यासाठी नम्रता घ्यायला मागे येऊ नका. लक्षात घ्या, जेव्हा खरा पश्चाताप होतो त्यावेळेलाच स्वर्गातून आशीर्वादाचे मोठे दरवाजे उघडले जातात. खरा पश्चाताप होतो तेव्हा. काही लोक थोडा 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 पश्चाताप करतात, त्यांना थोडे 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 आशीर्वाद मिळतात, आणि काही लोक मोठा पश्चाताप करतात, देवासमोर पूर्ण नम्र होतात, स्वतःला पूर्ण लीन करतात, कशाचा विचार करत नाही, कुणाची पर्वा करत नाही, किती अपमान हो, कोणी नावं ठेवो, कोणी तुच्छ लेखो, कोणी चेष्टा करो, काही हो, पण ते जगाची पर्वा करत नाही, ते देवाचा विचार करतात. असलीच माणसं देवासमोर खऱ्या
खऱ्या अर्थाने नम्र होतात, खरा पश्चाताप करतात, देवाची मर्जी संपादन करतात आणि त्यांना थोडका नाही तर भरभरून आशीर्वाद मिळतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या जीवनामध्ये खरा पश्चाताप करायला शिका हृदयातून. आपण कोण आहोत स्वतःला अहंकारी गर्विष्ठ असं करून ठेवू नका, मन कठीण करून ठेवू नका, नम्र व्हा. जेव्हा जेव्हा तुमच्याकडून पापं घडतात तेव्हा तेव्हा लहान बालकासारखे देवासमोर येऊन पश्चाताप करा आणि तुम्ही ज्यांच्या विरुद्ध पापं केलेली आहेत त्यांच्याकडे पण जाऊन क्षमा मागा. जर एका स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध पाप केलं असेल तर तिने क्षमा मागितलीच पाहिजे. तिने हा विचार करायला नको नवऱ्याला हे कळालं तर काय होईल, तो माझा स्वीकार करणार नाही, तो मला ओरडेल, तो मला मारेल, तो मला घरातून हाकलून देईल, हा विचार नाही करायचा. तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा विचार केला पाहिजे. माझा नवरा माझ्याशी कसाही वागो, पण मी जर त्याच्या विरुद्ध पाप केलं आहे तर मला त्याच्यासमोर हे पाप जाऊन कबूल केलं पाहिजे, कारण ही देवाची इच्छा आहे. एका पुरुषाने जर आपल्या बायकोविरुद्ध पाप केलं त्याने पण तोच विचार केला पाहिजे. मला नम्रपणा घेऊन माझ्या बायकोसमोर पाप कबूल केलं पाहिजे. भले ती माझ्यावर ओरडेल, चिडेल, 4 महिने बोलणार नाही, 2 महिने माझे कपडे धुणार नाही, 2 महिने मला जेवण देणार नाही, काही हो, सगळं मी सहन करेन, पण देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी जर तिच्याविरुद्ध अपराध केला आहे तर मी तो कबूल करेन. मुलांनी आईवडिलांसमोर आपली पापं कबूल केली पाहिजेत. या गोष्टी घडल्याच पाहिजेत, तेव्हा जाऊन खरा पश्चाताप होतो. आणि लक्षात घ्या, असे पश्चाताप करणारे देवाचे जीवनामध्ये मोठे आशीर्वाद मिळवतात. थोडा वेळ त्यांना अपमानाला, दुःखाला तोंड द्यावं लागतं. जेव्हा ती बाई त्या घरात आली तेव्हा परुषी काय बोलत होते, बाकीचे लोक काय बोलत होते, थोडा वेळ तिचा अपमान सुरू होता, थोडा वेळ, पण थोड्याच वेळात सगळ्यांसमोर येशूने तिचा सन्मान केला. बाई, शांतीने जा, तुझ्या विश्वासाने तुला तारलं आहे. सगळ्यांसमोर पापक्षमेची घोषणा झाली. या बाईला तिने जीवनात केलेल्या सगळ्या पापांची क्षमा झाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण देवासमोर पश्चाताप केलाच पाहिजे आणि आपण ज्यांच्या विरुद्ध पापं केलेली आहेत त्यांच्यासमोर पण आपली पापं कबूल करून आपण त्यांच्याकडून क्षमा मागितली पाहिजे. हा नम्रपणा आपण घेतलाच पाहिजे. जेव्हा आपण असा नम्रपणा घेऊ तेव्हाच आपण देवाची इच्छा खऱ्या अर्थाने पूर्ण करू आणि जेव्हा आपण देवाची इच्छा पूर्ण करू तेव्हा आपल्याला आशीर्वादाची काहीच उणीव पडणार नाही. देव आपल्याला पावलोपावले आशीर्वाद देईल आणि आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करून आपल्या प्रार्थनेला उत्तर देऊन आपली हृदय आनंदाने भरून काढेल. हालेलुया, 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 हालेलुया. ताई, तुम्हाला काय झालं होतं? 2012मध्ये माझं लग्न झालं आणि मी पूर्वी टिकली लावायची, पण काही म्हणजे महिन्यानंतर ना माझ्या टिकलीला ना म्हणजे टिकली लावायला लागल्यापासून ना मला टिकलीचा भाग ना म्हणजे लाल व्हायला लागलं. तर लाल व्हायला लागलं तर मी दवाखान्यात गेली स्किन स्पेशलिस्टकडे. तर त्यांनी मला सांगितलं की तुला टिकलीची एलर्जी झाली आहे म्हणून. मग मी 2012 आणि 2013मध्ये मी स्किन स्पेशलिस्टकडे म्हणजे जात होती, ट्रीटमेंट घेत होती. परंतु 2014मध्ये जेव्हा मी प्रार्थनेला येऊ लागली आणि प्रार्थना केंद्रातसुद्धा जेव्हा तेल द्यायचं तेव्हा मी तेलाचा वापर करत होते. म्हणजे तुम्हाला हे सर्व त्रास जेव्हा तुम्ही टिकली लावत होते त्याचा त्रास हळूहळू वाढत गेला? हां, माझं खूप वाढत गेला. म्हणजे एवढा की मी विद्रूपच म्हणजे समजा विद्रूपच मी झाली ती. म्हणजे तो चेहरा मला बघावासा सुद्धा वाटत नव्हता, एवढा झाला. म्हणजे कपाळाला तर तो झाला, या नाकाच्या दोन्ही बाजूला झाला, त्याच्यानंतर ओठांच्या दोन्ही बाजूला झाला, इकडे खाली ओठांच्या खाली झाला, त्याच्यानंतर इकडे असं म्हणजे ते डाग एवढे विचित्र होते, काळे होते आणि लालसरसुद्धा चेहरा व्हायचा. आणि त्यानंतर मग असं व्हायचं की जेव्हा थंडीचा दिवस यायचा ना तर तेवढा म्हणजे भयानक मला त्रास व्हायचा.
म्हणजे मला ते म्हणजे ती जागा एवढी जाड व्हायची, म्हणजे जी मी जागा तुम्हाला सांगितली ना ती एवढी जाड व्हायची ना की अक्षरशः म्हणजे मी गरम पाणीसुद्धा ते मी सोसू शकत नव्हती. थंड पाणी तर नाहीच, पण मी गरम पाणीसुद्धा घेऊ शकत नव्हती. मला एवढा त्रास व्हायचा. मी खूप म्हणजे अशी त्या थंडीच्या वेळेमध्ये मी एवढी खाजवायची ना की मला म्हणजे अक्षरशः मी रडायची. म्हणजे मला ते सहनच होत नव्हतं, एवढा मला त्रास व्हायचा. पण त्यानंतर म्हणजे त्रास वाढत होता, परंतु मी माझ्या परीने म्हणजे जशी प्रार्थना माध्यमाचा वापर करत होते. पण ज्यावेळी नोव्हेंबर 2022मध्ये मी सिस्टरांना मी माझी समस्या जेव्हा सांगितली आणि सिस्टरांनी ज्या प्रकारे मला सांगितलं की तू कसं मी काय करावं, मुक्तीची प्रार्थना, तेल लावणं, वचनाचा वापर मी करू लागले विश्वासाने. म्हणजे मी पहिला जर करत होते, परंतु सिस्टरांनी सांगितल्यानंतर मी जेव्हा करू लागले ना तेव्हा देवाची एवढी महान कृपा माझ्यावर झाली की चेहऱ्याचा डाग तो हळूहळू एकदम कमी होत गेला. 2023मध्ये नोव्हेंबर 2023मध्ये माझा चेहरा एकदम क्लीन झाल्यासारखा झाला. मी प्रभूला खूप आभार मानते की त्याच्यानंतर जो थंडीचा दिवस आला ना अक्षरशः त्यावेळी मला काहीही त्रास झालेला नाही. म्हणजे मला जो त्रास व्हायचा मी खूप रडायची त्यावेळी आणि मी आईला पण सांगायची की मला खूप त्रास होतो, मला झोंबतं त्यावेळी, मला एवढा त्रास व्हायचा. पण मी प्रभूचे खूप आभार मानते की त्या काळीसुद्धा असं प्रभूचा आत्मिक आनंद माझ्या जीवनात असल्या कारणाने मी ते सगळं विसरून जायची. परंतु काही हृदयात असं दुःख होतं, कारण मला कित्येकजण भेटायचे ना तर ते मला बोलायचे सुद्धा की तुझ्या नवऱ्याला काय ते वाटत नाही काय का तुझ्या चेहऱ्यावर एवढा डाग आहे, तुझे घरातले कसे तुला हे करतात म्हणून. पण मी म्हणजे लोक पण तुम्हाला सांगायचे की तुमचा चेहरा इतकं विद्रूप दिसत होता की घरचे काही म्हणत नाही असं, कारण मी त्या काळात मी आरशात अजिबात बघतच नव्हते, कारण इतका विद्रूप चेहरा होता माझा. मी आरशातसुद्धा बघत नव्हते अजिबात. मला ना प्रभूचा जन्म सोहळ्याच्या दिवशी जेव्हा सगळे तयार व्हायचे ना तेव्हा मी अक्षरशः रडायची, कारण माझी हौस होती की मी सुद्धा तयार व्हावं. पण मी तयारसुद्धा होत नव्हती चेहऱ्याच्या डागामुळे. परंतु देवाची कृपा झाली आणि सिस्टरांच्याद्वारे जे माझ्यावर देवाने प्रेम केलं आहे मी खरंच त्या विसरू शकत नाही. आणि आता प्रभूने अशी कृपा केली की पूर्ण चेहरा तुमचा क्लीन झालेला आहे. आता चेहऱ्यावर एकही डाग नाही आहे. मी खरंच काय मी प्रभूचे इतके आभार मानते आणि सिस्टरांचे खूप आभार मानते की खरंच त्यांच्याद्वारे प्रभूच्या प्रेमाची ओळख तर झाली. ताई अगोदरचा तुमचा फोटो दाखवा एक. हे त्यांच्या अगोदरचा चेहरा आहे ज्या चेहऱ्यावर संपूर्ण डाग दिसत आहे आणि आत्ताचा चेहरा दाखवा. ताई चेहरा दाखवा तुमचा. आता प्रभूने आता त्यांना एवढी सुंदरता दिलेली आहे, चेहऱ्याचा संपूर्ण डागलेला आहे. हे अगोदरचा फोटो जे ते कसे दिसत होते, 10 वर्ष या अवस्थेमध्ये ते राहिलेले होते. पण प्रभूने जे तुमच्या जीवनामध्ये कार्य केला सिस्टरांच्याद्वारे, त्याने जे मार्गदर्शन तुम्हाला केलं आणि त्याद्वारे हळूहळू तुमच्या चेहऱ्यावर फरक पडत गेला. आणि माझ्या जीवनात एक असाच अनुभव मला दिला ना की मी सांगू शकत नाही, कारण कोणत्याही स्त्री म्हणजे लग्न झालेल्या स्त्रीला खरंच असं चेहऱ्याचं डाग नाही हे करू शकत. आणि मी माझ्या प्रभूला खूप आभार मानते की मला ह्यांच्यासारखे नवरा भेटला की त्याने एका शब्दाने पण मला बोलले ना की हा तुझ्या चेहऱ्यावर चढ. त्याने प्रत्येक वेळी मला विश्वास फक्त दिला की तू घाबरू नको, प्रभू तुला एक दिवस ते चेहऱ्याच्या डागातून बरं करेल. माझ्या कुटुंबातली प्रत्येकाने मला विश्वास दिला की तू काहीच काळजी करू नको, प्रभू चेहऱ्याचा डाग नक्कीच घालवेल. देवाने तुम्हाला चांगला नवराही दिला आहे आणि त्याद्वारे विश्वासामध्ये त्यांनी तुम्हाला विश्वासामध्ये वाढवलं सुद्धा आणि प्रभूने कृपा केली. भाऊ तुम्ही तर पाहिलंच आहे त्यांचा चेहरा. हो मी पाहिलं आहे जवळ. मग चेहरा पूर्णपणे विद्रूप असायचा, म्हणजे कुठेही जायचं झालं ना तर आम्ही म्हणजे सारखं मनातून हे करायचं की कसं पूर्ण चेहऱ्यावरती पूर्ण काळे टाकायचे. थंडीचे दिवस जेव्हा यायचे ना तेव्हा ते जास्तच व्हायचं आणि पूर्ण अशी जळजळ व्हायची. पण जेव्हा सिस्टरांनी मार्गदर्शन केलं की आशीर्वादित माध्यमांचा वापर करा, आम्ही माध्यमांचा वापर करत राहिलो आणि आता देवाने तिचा चेहरा पूर्णपणे क्लीन केला. म्हणून मी देवाला खूप खूप आभार मानतो आणि सिस्टरांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. तुम्हाला पण बरं वाटत असेल ना. आता अगोदर त्यांच्या 10 वर्ष तुम्ही पाहिलेलं आहे त्यांच्या चेहरा एकदम चेहऱ्यावर काळे डाग आणि ते पूर्ण हो पूर्ण काळे डाग होते. आणि प्रभूने तुमच्या पत्नीला पूर्णपणे बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव सार्थक आहे आणि त्याच्या 2 आत्या आहेत. हे सर्वजण नाशिकवरून आलेले आहेत.
ते सांगतात एक म्हणजे काही महिन्यापूर्वी अचानक म्हणे त्याच्या पोटात दुखायला लागलं आणि पोटात दुखल्यानंतर तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेव्हा त्यांना सांगण्यात येतो की तुझ्या अन्ननलिकेमध्ये होल आहेत आणि तुला अल्सरचा आजार झालेला आहे आणि त्यामुळे त्याची परिस्थिती हळूहळू बिघडत चालली. एवढं बिघडली की तो सांगतो की त्याला जेवणसुद्धा जात नव्हतं. तो फक्त 2 ते 3 महिने पेज खाऊनच जगत होता. एवढी त्याची अवस्था वाईट झाली. त्यानंतर जेव्हा त्यांच्या आत्यांना कळलं तेव्हा त्याच्या आत्यांनी माहीत पडल्यानंतर त्यांनी प्रभूचा धावा केला. त्यांनी प्रभू येशूकडे प्रार्थना केली. प्रार्थना माध्यमाचा ते वापर करत आले आणि ते सांगतात की त्यांनी त्यांच्या भावाच्या मुलासाठी या दोघींनी पण निवासी शिबिर केलं आणि निवासी शिबिरमध्ये त्यांनी प्रभूचा धावा करत राहिले. त्यांनी मागत राहिले की प्रभू येशू माझ्या भावाच्या मुलाला बरं कर आणि त्यांची प्रार्थना निवासी शिबिरातली प्रार्थना प्रभू येशूने ऐकलेली आहे. ते सांगतात जेव्हा निवासी शिबिर करून जेव्हा ते घरी आले त्यानंतर त्यांच्या या भावाच्या मुलांच्या प्रकृतीमध्ये त्यांना सुधार आढळला. हळूहळू त्याचा तो त्रास निघून जात गेला. त्याला जेवण जायला लागलं, पचायला लागलं आणि त्याचं दुखणं देखील लिहून गेलेलं आहे आणि प्रभूने या एवढ्या 2 ते 3 महिन्याच्या अल्सरच्या आजारातून त्याला बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आता 2 महिने झालेले आहे. हे भाऊ पूर्णपणे बरे आहेत. भाऊ तुम्ही सांगा की म्हणजे तुम्हाला अल्सरचा आजार जेव्हा झाला तेव्हा तुम्हाला काय काय त्रास होत होते? जेवण जात नव्हतं, पूर्ण पोटात आग. जेवण केलं का पूर्ण पोटात आग व्हायची. जेवण अजिबात जात नव्हतं. जेवण केलं का वंटी होऊन जायची, ओमेट व्हायची. म्हणजे कुठलंही जेवण जेव्हा या वरण भात जेव्हा किंवा मसालेवाले जेव्हा कुठलं पण जेवण केलं ना ओमेट होऊन जायची, उलटी होऊन जायची. हो, पोटात जेवण राहतच नव्हतं, काहीच नव्हतं राहत. त्यानंतर जेवण जातच नव्हतं मला. मग 2 ते 3 महिने तुम्ही काय केलं? म्हणजे काय खात होता? हे थंड काही प्यायचं, परत भाताचे पेज वगैरे असंच. म्हणजे जड तुम्हाला काय जेवण जातच नव्हतं? काहीच जात नव्हतं. मग नंतर आम्ही देवाकडे प्रार्थना केली, देवाचं तेल पाणी लावलं, बरं वाटून गेलं. म्हणजे तुमच्या आत्या तुम्हाला बोलायचं, बोला. देवाचं तेल पाणी लावलं, परत देवाचा खूप आशीर्वाद घेतला देवाकडून. देवा तुझं पवित्र रक्त सांडू दे माझ्या भाच्यासाठी. तूच आहे त्याचा मायबाप, आम्ही नाही म्हटलं, तूच आहे त्याच्यासाठी म्हटलं देवा तुझं रक्त सांडू दे, त्याला बरं कर. आम्ही इथं पण 1.5 दिवसाचं शिबिर पण केलं आणि नंतर प्रार्थना पण केली त्याच्यासाठी. त्याला बरं वाटलं म्हणून देवाला धन्यवाद देते. म्हणजे 1.5 दिवसाचं जेव्हा तुम्ही शिबिर होतं त्यावेळेला तुम्ही शिबिर केलं होतं दोघांनी पण? हो, त्याच्यासाठी शिबिर पण केलं होतं आम्ही. शिबिराच्या अगोदर त्याची अवस्था फार वाईट होती, खूप वाईट होती. त्याला जेवणच जात नव्हतं. मग त्याला शिबिर केलं. घरी गेल्याच्या नंतर त्याला लगेच बरं वाटून गेलं. त्यांनी शिबिर केलं का तुम्ही केलेलं? आम्ही केलं. तुम्ही केलेलं, त्यांनी नाही केलं. तेव्हा तो घरी होता? तो घरी होता. तेव्हा त्याचे मम्मी पप्पा आणि बहीण मी आली होती त्याच्या शिबिरात, त्याच्यासाठी शिबिर करायसाठी. शिबिरानंतर काय झालं? मग त्याला हळूहळू बरं वाटून गेलं. आता पण बरं आहे. आता पूर्णपणे बरा आहे तो. आता पूर्ण बरा आहे? हो. म्हणजे आता तो सांगतो की त्याला जे खाताना त्रास व्हायचा, जळजळ व्हायची, ते होत नाही? काहीच जळजळ होत नाही आता त्याला. निवासी शिबिरानंतर प्रभूची दया त्याच्यावर होत गेली. हो. आणि आता 2 महिने ते अल्सरच्या आतून त्याला बरं केलेलं आहे. हो, बरं केलं. आणि म्हणजे त्याला काय सांगण्यात आलं होतं? म्हणजे त्याच्या अन्ननलिकेमध्ये, त्याच्या रिपोर्टमध्ये तेव्हा त्याला त्रास झाला, पोटात दुखायला लागलं, तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये, तेव्हा त्याला काय सांगण्यात आलं होतं? त्याची स्कोपी केली आणि त्याला डॉक्टरांनी सांगितलं का तुझ्या अन्ननलिकेमध्ये छिद्र आहे. मग त्यामुळे तुम्ही घाबरलात? आम्ही खूप घाबरलो आणि मग प्रभूचा धावा केला? आम्ही प्रभूचा धावा केला आणि इथं प्रार्थनेसाठी आलो. आम्ही दोघींनी खूप रडून प्रार्थना केली. देवाला सांगितलं तू त्याला त्याच्या मिठीत घे, तुझं पवित्र रक्त सांडू दे. देवा ते तुलाच माहिती, आम्हाला नाही माहिती त्याच्या शरीरात काय आजार येतो. पण खरोखर देवाने ते प्रार्थना ऐकली. त्याच्या शरीरातला पूर्णपणे आजार देवाने काढून टाकला. म्हणून मी प्रभू येशूला कोटी धन्यवाद देते, त्याचे आभार मानते. तुम्ही या ताईंचे अश्रू पाहताय. त्यांच्या भावाच्या मुलाला अल्सरचा आजार होता. 2 ते 3 महिन्यापासून जेवण जात नव्हतं, परंतु आता तुम्ही जेवता? आता पूर्णपणे सर्व जेवण जेवतो. आता तुम्हाला त्या अल्सरमुळे जे पोटात दुखत वगैरे होतं ते पूर्ण काहीच नाही राहिले, काहीच नाही दुखत, नष्ट होऊन गेलं पूर्ण. सगळं बरं केलं देवाच्या आशीर्वादाने. पूर्णपणे आशीर्वाद तुमच्यावर आले. प्रभू येशूने अल्सरच्या आजारातून याला बरं केलेलं आहे. पण तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ह्या बहिणीचं नाव विशाखा आहे. 1 महिन्यापासून ह्यांचं डोकं खूप दुखत होतं, त्यामुळे त्यांना चक्कर यायची. गेले 4 दिवस त्यांचा त्रास खूपच वाढलेला. आज ही बहीण प्रार्थनेला आली. ती म्हणते की आता पण त्यांचं डोकं खूप दुखत होतं, पण आजारमुक्तीच्या प्रार्थनेच्या वेळेला जेव्हा सिस्टर आज्ञा देत होत्या तेव्हा त्यांनी विश्वासाने डोक्यावर हात ठेवला आणि प्रभूची दया त्यांच्यावर झाली. त्या क्षणापासून त्यांचं डोकं दुखायचं थांबलेलं आहे आणि चक्कर पण निघून गेलेली आहे. म्हणून टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई डोळे उघडा.
काय झालेलं तुम्हाला? 1 महिना काय डोकं दुखत होतं? माझं खूप 1 महिन्यानं माझं खूप डोकं दुखत होतं आणि भरपूर चक्कर येत होती. मग नंतर थोडं मध्ये झालेलं बरं, पण आता 4 दिवसामध्ये ना मला खूपच चक्कर आणि खूप डोकं दुखत होतं आणि मी पडायची पण जास्ती. पण आता येशू प्रभूंचं नाव घ्यायची. पण आता इथे मी प्रार्थनेला आली मी, तर सिस्टरांनी बोलले की ज्यांच्या ह्याच्याला हे असेल ना दुखणं, त्याच्यावर हात ठेवा. तर मग मी डोक्यावर हात ठेवलं आणि माझी चक्कर निघून गेली आणि डोकंही निघून गेली. आता मी चांगली आहे. आता चक्कर निघून गेली, डोकं पण दुखायचं थांबलेलं आहे? हो, सर्वच गेले माझं डोकं. प्रभूने तुम्हाला बरं केलं? बरं, येशूनी बरं केले. सरण टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भावाला 15 वर्षापासून तंबाखूचं व्यसन होतं. अनेक वेळेला त्यांनी निवासी शिबिरामध्ये भाग घेतला, त्यांनी प्रभूसमोर समर्पण केलं, तरीसुद्धा त्याचं तंबाखूचं व्यसन सुटत नव्हतं. आणि एक दिवस तो जात असताना त्याला एका कुत्र्याने चावलं, त्यामुळे त्याने केंद्रामध्ये प्रार्थनेसाठी फोन केला. तेव्हा एका बहिणीने फोन उचलला आणि त्याच्यासाठी प्रार्थना केली. त्याचबरोबर त्यांना एक सल्ला दिला. त्याने सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये सैतानासाठी जे दार तुम्ही उघडं ठेवलेलं आहे ते तुम्ही बंद करा. तेव्हा या भावाला त्याची चूक आठवण झाली की त्यांनी तंबाखूचं व्यसन अजूनही सोडलं नाही. आणि तेव्हापासून त्यांनी देवाकडे क्षमा मागितली आणि प्रभूकडे प्रार्थना केली. त्याद्वारे प्रभूची दया त्याच्यावर झाली. 15 वर्षाचं तंबाखूचं व्यसनातून प्रभूने त्याला पूर्णपणे मुक्त केलेलं आहे. आता त्याला खायची इच्छा होत नाही. याशिवाय त्यांच्या पत्नीची साक्ष आहे. ते सांगतात की 2017पासून 2023पर्यंत जवळजवळ 7 वर्ष त्यांना दम्याचा त्रास होता, दम्याचा आजार होता. आणि जेव्हा केंद्रातून इथून लाकडी क्रूस देण्यात आला होता आणि ते घरी जाऊन त्यांनी घरामध्ये क्रूस लावला होता. आणि एक दिवस ते क्रूसासमोर बसून ती बहीण सतत रडत होती. त्यांना कळत नव्हतं की ते नक्की का रडत आहेत. सतत त्यांना आतून प्रेरणा होत होती की क्रूसाकडे पाहत राहा. आणि जेव्हा ही बहीण सांगते की ती क्रूसाकडे पाहत राहिली, रडत देवाकडे प्रार्थना करत राहिली, त्यानंतर ते झोपून गेले. आणि त्यानंतर या बहिणीने औषध घेणं थांबवलं आणि ती सांगते की त्या दिवसापासून तिचा दम्याचा आजार प्रभूने पूर्णपणे काढून टाकला आहे. तिला देवाने पूर्णपणे बरं केलं आहे. मग तुम्ही जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमची साक्ष सांगा. मला दम्याचा खूप त्रास होत होता आणि रात्रीचंच जास्त व्हायचं. म्हणजे मला कळायचं पण नाही, कधी कधी लागायचं ते. आणि मी हे पंपाचा वापर करायचे, पण कधी कधी मला हे घ्यायला पण जमायचं नाही, एवढा त्रास व्हायचा. आणि वचन तर बोलायला मला अजिबात जमायचं नाही. मी बोलले की तेव्हा मी कसं बरं होऊ. तेव्हा आतून असं प्रेरणा झाली की जेव्हा तुला त्रास होतो ना, तेव्हा माझ्या क्रूसाकडे तू फक्त बघ, काही बोललीच नाही तरी चालेल. आणि तसंच झालं की मला त्रास होत होता तेव्हा मी त्या क्रूसाकडे बघत होती आणि मी रडत होती. मला काय कळत नव्हतं की मी का रडत आहे ते. आणि थोड्या टायमाने दम थांबला आणि मग मी झोपून गेली. त्याच्यानंतर मला पुन्हा कधीच त्रास झाला नाही. देवाने मला बरं केलं, त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते. आणि आता 2 वर्ष झाले तुम्हाला तसं त्रास होत नाही? नाही होत. ते दम्याचं औषध दाखवा हातामध्ये लोकांना पकडून. हे 2 वर्ष तुम्ही ह्याचा वापर केला, म्हणजे 7 वर्ष वापर केला? 7 वर्ष मी ह्याचा वापर केला. ही गोळी ह्याच्यात टाकून मला घ्यायला लागायची आणि एक गोळी टाकून जर फरक नाही आला तर 2 गोळ्या घ्याव्या लागायच्या. आणि हे त्रास होऊ नये म्हणून मी थंड पण खायची नाही. आणि म्हणजे सगळं थंड पदार्थ खायचंच नाही. पण मी आता भरपूर सगळं खाते, आता मला नाही त्रास होत. पण तुम्ही प्रभूच्या क्रूसाकडे पाहत राहिल्याद्वारे देवाने आता पूर्णपणे तुम्हाला बरं केलं. हो. आणि तुमच्या पतीची काय साक्ष? त्यांचा पण तंबाखूचं व्यसन सुटतच नव्हतं. आम्ही शिबिर पण केलं तेव्हा समर्पित करायचे, 4-5 दिवस खायचे ना पुन्हा खायचे. पण एकदा कामावरून येते वेळी त्यांना कुत्रा चावला आणि नंतर मग मी केंद्रात फोन केला आणि मग सिस्टराने त्यांना असा सल्ला दिला की सैतानाचे दरवाजे त्वरित बंद करा, सैतान तुमच्या मागे लागला. हे शब्द सिस्टर बोलल्या. त्याच्यानंतर त्यांचं तंबाखूचं व्यसन सुटलं. आता प्रभूने त्यांना व्यसनातून मुक्त केलं. हो, आता नाही खात. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुम्हाला काय झालं होतं? मला गेले 5-6 महिने माझ्या टाचामध्ये इतकं दुखायचं की असं वाटतं कोणतरी सुरा घुसवतं किंवा ते खिळे घुसवतात, असं इतकं असह्य वेदना व्हायच्या मला 5-6 महिन्यापासून. दोन्ही पायांच्या टाचा दुखायच्या? दोन्ही पायांच्या टाचा.
मग मी ते प्रार्थनेला येत राहिले आणि सेवेला येत राहिले आणि वचनं बोलत राहिले. मग त्याच्यानंतर आता 4 महिने झाले माझे टाचाचं दुखणं पूर्णपणे बरं झालं आहे. मग जेव्हा टाचा दुखायच्या तेव्हा तुम्हाला चालायला वगैरे त्रास व्हायचा? हो, बसलं आणि उठल्यावरती ना भरपूर त्रास व्हायचा. म्हणजे एकदम असे हळूहळू चालायचे मी, इतका त्रास व्हायचा. पण आता 4 महिने झाले टाचा दुखत नाहीत आणि चालायला देखील काहीच त्रास होत नाही? नाही, काहीच त्रास होत नाही. प्रभूची कृपा तुमच्यावर झाली आणि हे दुखणं निघून गेलं. हो. याशिवाय काय झालं होतं? आणि दुसरी साक्ष अशी आहे की आमचा लहान बाबू आहे, त्याला शाळेत आणायला गेले होते आणि तेव्हा डोळ्यात काहीतरी गेलं होतं आणि 15 दिवस सतत टोचत होता. मी तेलाचा पण वापर केला आणि सगळ्या वस्तूंचा वापर केला आणि प्रार्थनेत येत राहिला आणि वचनं बोलत राहिले आणि तो डोळ्यातलं ते कधी निघून गेलं मला स्वतःला पण कळलं नाही ते. म्हणून देवाला धन्यवाद देते मी. आणि तुला काय झालं होतं? 4 महिन्याआधी माझे गुडघे पुष्कळ दुखत होते. म्हणजे बसलं तर उठायला एवढं दुखायचं की रडायला यायचं. तसंच डोक्यामध्ये सुद्धा मला एवढी वेदना व्हायची. पण मम्मी इथे शिबिरमध्ये सेवेमध्ये होती म्हणून तिला पण मी काही सांगितलं नव्हतं. काम करताना अक्षरशः मला कपडा पूर्ण माझी जी ओढणी असायची ती संपूर्ण डोक्यावर असं घट्ट बांधून मग काम करायची. म्हणजे एवढं दुखायचं? पुष्कळ दुखायचं. माझा जो लहान भाऊ आहे तो त्याचं पूर्ण वजनाने माझं डोकं दाबायचं तरी मला काही असं रिलीफ वाटायचंच नाही. नंतर मग मी इकडचं प्रार्थना माध्यमाचा वापर केला. गुडघ्यांना आणि डोक्याला मी सतत तेल लावत राहिली, हात ठेवून वचनं बोलत राहिली, त्याच्याने बरं झालं. आता किती दिवस झाले डोकं दुखत नाही आणि गुडघे पण दुखत नाहीत? 2 महिने झाले, अजिबात दुखत नाही. 2 महिने झाले. आता बसता उठताना त्रास नाही होत? नाही, अजिबात नाही. आता तू लोकांना बसून दाखव खाली. पूर्वी असं बसताना त्रास व्हायचा? हां, बसताना त्रास व्हायचा आणि उठायला गेलं ना ते गुडघ्यातून असे आवाज यायचा असं कट करून. तर असं वाटायचं की झालं करून पाय. पण आता देवाच्या कृपेने सगळे बरं आहे. देवाच्या कृपेने दोन्ही त्रास निघून गेले? दोन्ही त्रास निघून गेले. तुम्ही सर्व टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव श्रीमंत आहे. ते सांगतात की वयाच्या 10 वर्षा असल्यापासून त्यांना तंबाखू, गुटखा आणि गांजाचं व्यसन लागत गेलं. हळूहळू ते वाढत गेलं. आता त्यांचं वय 35 आहे. जवळजवळ 20 ते 22 वर्ष ते खात होते आणि त्यांचं स्वतःचं किराणा मालाचं दुकान आहे आणि ते कचऱ्याच्या गाडीवर काम करत असल्यामुळे त्यांना ते गुटख्याची एक सवय लागली होती आणि दारूची सवय लागली होती. बिना दारू पिय, बिना गुटखा घे ते कामावर जातच नव्हते कारण का जो कचऱ्याचा वास त्यांच्या नाकात जायचा, त्यामुळे त्यांना ती सवयच लागली होती. आणि ही सवय लागता इतकी वर्ष निघून गेली. त्यानंतर ते सांगतात की 2 वर्ष अगोदर त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी प्रार्थना सभेबद्दल सांगितलं. ते प्रार्थना सभेमध्ये आले. ते सांगतात आता त्यांना आणि ते त्यांच्या किराणा दुकान चालवतात आणि कामावर पण जातात आणि नियमित रूपाने प्रार्थना घराची यूट्यूबवर प्रार्थना पाहत राहिले आणि त्या मधल्या काळामध्ये त्यांनी निवासी शिबिर पण केलं. त्याद्वारे प्रभूची महादया त्यांच्यावर झालेली आहे. यूट्यूबच्या प्रार्थनेद्वारे आणि निवासी शिबिराच्याद्वारे प्रभूची दया त्यांच्यावर झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या भयानक व्यसनापासून 20 ते 22 वर्षाच्या व्यसनापासून प्रभू येशूने त्यांना मुक्त केलेले आहे. आता 2 वर्ष झालेली आहे. त्यांनी तंबाखू पण खाला नाही आहे, गुटखा पण खाला नाही आहे, दारू पण प्यायली नाही आहे आणि ते चांगले नगरपालिकेच्या गाडीवर आता पण कामाला जातात. प्रभू येशूने या बंधनातून त्यांना मुक्त केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ उभे राहा. तुम्ही सांगता की वयाच्या 10 वर्षाच्या असल्यापासून तुम्ही हे सगळे व्यसन करतो? सगळे व्यसन करीत होतो मी. माझ्या 10 वर्षाच्या नंतर मी खायचो, तंबाखू खायचो, थोडेफार गुटखा बी खायचो, कधी कधी दारू बी प्यायचो, कधी कधी समज दारूला पैसे नसले तर थोडंफार गांजासुद्धा वाढायचो. 10 वर्षाच्या असल्यापासून? मग घरात तुम्हाला कोण काय बोलायचं नाही? बोलत आता चोरून चारून प्यायचो थोडीफार. आता 10 वर्षाच्या नंतर सगळं सोडून दिलं. आता मी आता एक तंबाखू खात नाही, गुटखा सुद्धा खात नाही. सगळं तुमचं व्यसन सुटलेलं आहे. आता प्रार्थनाला येतो ना तर काहीच सुद्धा खात नाही, तंबाखू खात नाही, गुटखा नाही, एक बडसेप सुद्धा खात नाही. इतक्या वर्षाच्या व्यसनातून जवळ 20 वर्षाच्या पेक्षा जास्त वेळ तुम्ही हे सगळं व्यसन करत होते? सगळं आता नावा सगळे व्यसन माझे सगळे मुक्त झालेले आहेत. सगळं मुक्त झालं आणि आता तुम्ही कचऱ्याच्या गाडीवर कामाला जाता? हा, रोज जातो मी. पण तू देवान तुम्हाला या व्यसनातून मुक्त केलेलं? मुक्त केलेलं आहे मला. तुम्ही सरांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो
सर्वजण टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. आत्ता आत्ता या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे. जोरदार टाळ्या वाजवा, मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे, जो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. प्रभू इथे आहे. ही संपूर्ण जागा त्याच्या पवित्र उपस्थितीने भरलेली आहे. आपले डोळे बंद ठेवा आणि आत्म्याने प्रभूला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो तुमच्या जवळ आहे. होय, प्रभू तुमच्या जवळ आहे. तो आपल्यापैकी प्रत्येकावर प्रेम करत आहे. त्याने कुणाला सोडलं नाही आहे, कुणाला टाकलं नाही आहे. तुम्ही कितीही दुःखात असाल, आजारात असाल, कष्टात असाल, संकटात असाल, निराश झाला असाल, थकला असाल, भागला असाल, पण प्रभू तुम्हाला विसावा द्यायला समर्थ आहे. हे त्याचं अभिवचन आहे. तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तो आमच्या देहाला आणि आमच्या आत्म्याला विसावा देतो. म्हणून आपलं सगळं ओझं प्रभूच्या हातात द्या. तुमचे आजार, तुमची दुःख प्रभूच्या हातात द्या आणि आत्म्याने त्याच्याकडे बघत राहा. तो किती सामर्थ्याने भरलेला आहे, तेजाने भरलेला आहे, प्रकाशाने भरलेला आहे आणि प्रेमाने, करुणेने, ममतेने भरलेला आहे. त्याच्या हृदयात आपल्याबद्दल प्रेम आहे. म्हणून घाबरू नका, निराश होऊ नका. त्याचं प्रेम आकाशाहून उंच, समुद्राहून खोल आहे. आपल्याला वाचवण्यासाठी तो मानव बनवून या जगात आला आणि आपल्या पापमुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं. स्वतःच्या शरीराची आणि रक्ताची किंमत मोजून त्याने आपल्याला सैतानाच्या हातून विकत घेतलं. तो आपल्यासाठी मेला आणि तिसऱ्या दिवशी वैभवाने जिवंत झाला. हा जिवंत प्रभू आज इथे आहे. म्हणून आम्हाला काळजी करायची गरज नाही आहे, निराश व्हायची गरज नाही आहे, आम्हाला खचून जायचं नाही आहे. तर त्याच्या प्रेमावर आणि त्याच्या सामर्थ्यावर पूर्ण भरवसा ठेवायचा आहे. प्रभूच्या अनंत प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याला बसलेल्या माराने आपण निरोगी झालो आहोत. त्याने वाहिलेल्या रक्ताने आपल्याला पाप क्षमा लाभलेली आहे. त्याच्या बलिदानामुळे आपल्यासाठी अनंत जीवनाचा दरवाजा उघडला गेला आहे. प्रभूच्या या महान प्रेमाबद्दल त्याचे आभार माना. त्याला धन्यवाद द्या. आपले हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा. हृदयातून मोठ्या आवाजात सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलास, मला नवीन जीवन दिलं, मला बरं केलं, मला क्षमा केली, मला अनंत जीवन दिलं. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. आणि आता प्रभू येशू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. आठवण करा, तुमच्या मनात कोणाविषयी राग आहे, द्वेष, कटुता, सुडाचे विचार आहेत. आज त्या सगळ्यांना क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. कोणी तुम्हाला त्रास दिला, तुमच्याशी भांडण केलं, तुमचा छळ केला,
अपमान केला, दुःख दिलं, विश्वासघात केला. आठवण करा, तुमच्या मनात कदाचित स्वतःच्या नवऱ्याविषयी राग असेल, बायकोविषयी राग असेल, आई वडील, सासू सासरे, भाऊ बहीण, सून जावई, घरातले कोणीही, शेजारी नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी किंवा इतर कोणीही असतील ज्यांच्याविषयी तुमच्या मनात राग आहे, त्या सगळ्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे. ही प्रभूची आज्ञा आहे. जोपर्यंत आपण त्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत देवपिता आपल्या पापांची आपल्याला क्षमा देणार नाही. क्षमा करा सगळ्यांना, सगळ्यांना, सगळ्यांना. एकही व्यक्ती तुमच्या जीवनात अशी राहता कामा नये जिला तुम्ही क्षमा केली नाही आहे. एक पण नाही, एक पण नाही, एक पण नाही. आज कुणाविषयी मनात राग ठेवू नका. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. काढून टाका सगळा राग, काढून टाका सगळा द्वेष, कटुता आणि क्षमा करा त्यांना. क्षमा करा. आज हृदयातली ही घाण काढा. क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. कोणी तुमचा किती मोठा वैरी असेल, शत्रू असेल, त्याला पण क्षमा करा. टच टच टच. आणि आता प्रभू येशू समोर नम्र होऊन आपली सगळी पापं कबूल करा. तुम्ही सांगण्या अगोदरच त्याला सगळं माहिती आहे, म्हणून काही लपवण्याचा, झाकून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या जीवनातली वाईट कामं देवासमोर उघड करा. तुम्ही काय काय वाईट केलं आहे, कोणाला शिव्या दिल्या, कोणाची निंदा केली, चेष्टा केली, कुणाला हसलात, कुणाला नावं ठेवली, कुणाचा अपमान केला, कुणाला दुःख दिलं, कुणावर अन्याय केला, जुलूम जबरदस्ती केली, कोणाला फसवलं, लुटलं, कोणाचं काही तुम्ही बळजबरीने हिरावून घेतलं असेल, कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, लाच घेणं, लाच देणं, देवाला दोष देणं, डोळ्यांनी वाईट गोष्टी पाहणं, मनात सतत वाईट विचार करत राहणं, वाईट योजना आखत राहणं. तुमच्या जीवनात काही गुप्त पापं असतील जी घरात कोणाला माहिती नाही आहेत पण देवाला माहिती आहेत. गुप्त पापं कबूल करा. जीवनातली सगळी वाईट कामं कबूल करा. तुम्ही ज्याच्यासमोर उभे आहात तो माणूस नाही आहे, तो तुमचा जीवनदाता आहे आणि त्याला सगळं स्पष्ट दिसत आहे. आपली पापं उघड करा त्याच्यासमोर आणि नम्र होऊन सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केली आहेत, मला मान्य आहेत, माझ्याकडून ही पापं झालेली आहेत, मला कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता रडा तुमच्या पापांसाठी, पश्चाताप करा. देवाला पश्चातापी हृदय आवडतं. आज देवाच्या वचनातून तुम्ही ऐकलं की एका पापी स्त्रीने कसा पश्चाताप केला आणि तिच्या पश्चातापामुळे देवाला कसा आनंद झाला. त्या स्त्रीप्रमाणे पश्चाताप करा. रडा, अश्रू ढाळा, अश्रू ढाळा. आपलं भग्न हृदय, तुटलेलं हृदय घेऊन त्याच्या समोर या. रडा त्याच्या समोर.
तुमच्याकडून झालेल्या सर्व वाईट कृत्यांबद्दल पश्चाताप करा. त्याला सांगा, हे प्रभो, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मला दुःख होत आहे, मला वाईट वाटतं आहे, मी खूप पापं केली आहेत, मी तुझ्या विरुद्ध वागलो आहे, मी तुला दुःख दिलं आहे, मला वाईट वाटतं आहे, मला वाईट वाटतं आहे, मला वाईट वाटतं आहे, मी पापी आहे प्रभो, मी पापी आहे, मी महापापी आहे. आणि आता क्षमा मागा पापांची. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर रक्त ओतलं, आपली जागा त्याने घेतली आणि आपल्या पापांचा सगळा मोबदला, सगळी किंमत त्याने चुकवली आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभूच्या क्रूसाकडे बघा, आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे प्रभो, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, मला शुद्ध कर, मला शुद्ध कर, प्रभू दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, क्षमा कर, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू त्याचा हात पुढे करून तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मुक्त हो, मुक्त हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देव. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देवो. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देवो. जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसनमुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल.
तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे, तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज प्रभू येशूला स्वीकारून आत्म्याची मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. माझ्यासाठी तू क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.